जोशी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपलं आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या अनुभवांची, कडू-गोड आठवणींची शिदोरी पाठीवर घेऊन आपण जीवनाचा प्रवास करीत असतो. आजच्या या कथास्तू या कार्यक्रमात अशाच प्रत्यक्षात घडलेल्या प्रसंगांच्या कथा हे कलाकार सादर करणार आहेत. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे 10 पैकी 8 कलाकार हे अग्रणी आहेत. संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन कौशिक नगरकर यांचं आहे. कौशिक गेले 30 वर्ष अमेरिकेत आहेत. 2004 सालापासून ते हंडन येथे वास्तव्य करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनियर, आर्टिस्ट ॲट हार्ट अँड अ टीचर टू द बोन्स. त्यांच्या हॉबीज म्हणजे पेंटिंग, कुकिंग, क्लासिकल म्युझिक, हिस्ट्री, पोएट्री, रायटिंग, फोटोग्राफी अशा आहेत. ही इज अ व्हेरी ॲक्टिव्ह इन नॉर्दर्न व्हर्जिनिया ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी. तर मग आता सुरू करूया आणि बघूया कथास्तू. कौशिक? धन्यवाद विनीताताई. नमस्कार गुणीजन हो. आज या कथास्तूच्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. कथास्तू ही कल्पना गेले काही महिने, गेलं वर्षभर त्याच्यावरती काम चाललेलं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये 2020च्या पहिला प्रयोग त्याचा झाला आणि त्याच्यामध्ये 10 लोकांनी आपल्या आयुष्यातले प्रसंग सांगितले होते. कथास्तूची कल्पना अगदी सोपी आहे, की आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाबद्दल आपण बोलतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रसंग येत असतात आणि आयुष्यात घडलेली खरी घटना आपल्या शब्दात लाईव्ह पण 6 मिनिटांमध्ये सांगायची. ही कथास्तूच्या मागची कल्पना आहे आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळून आता आज हा दुसरा कार्यक्रम होतोय. खास उत्तर रंग स्पेशल म्हणावा असा. अनेक अग्रणी सभासद त्याच्यात आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे आपलं मराठी लोकांचं विश्व किती विशाल आहे, अनुभव विश्व आणि कर्तृत्वाचे क्षेत्र किती वेगवेगळी आहेत याचा तुम्हाला याच्यातून अनुभव येईल आणि खूप जास्त वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. या कार्यक्रमामध्ये कथास्तू. कथाकथन गिरीश चिटणीस, प्रताप देशमुख, संग्राम देशमुख, सुनील खाडीलकर, सुनीती कुलकर्णी, प्रिया महाता, चंदर रानडे, प्रिया शिलोत्री, पराग शुक्ल आणि सुधीर वनमाली. संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन कौशिक नगरकर. निर्मिती सहाय्य, तंत्रज्ञान अभिजित देवधर. बासरी आलाप कोहोचकर. खास उत्तरंगसाठी सादर करीत आहोत मराठी मंडळाच्या आशीर्वादाने कथास्तू 2.0. कथास्तू या कार्यक्रमाची सुरुवात आपण करीत आहोत संग्राम देशमुख यांच्या कथनातून. संग्राम आज अनेक वर्ष या भागात आहे. कम्प्युटर इंजिनियर बाय एज्युकेशन आणि मॅनेजर इन फेडरल कॉन्ट्रॅक्टिंग. परंतु
आतमध्ये कलाकार, अत्यंत गुणी कलाकार, उत्साही कार्यकर्ता, मराठी मंडळाच्या अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणारा आणि स्पोर्ट्समध्ये भाग घेणारा, त्याला अनेक छंद आहेत. अं, शेक्सपियरने म्हटलंय, की नावात काय आहे? तेव्हा मला असं वाटलं, की शेक्सपियर हा संग्रामला नक्कीच भेटला नसावा. कारण संग्रामची गोष्ट आहे त्याच्या नावाबद्दल. त्याच्याचकडून आपण ऐकूया. नमस्कार. नावात काय आहे हे घिसपेट वाक्य आपण सर्वांनी ऐकलं असेलच. पण मी म्हणतो नावातच सर्व काही आहे. आपलं नाव आपल्या नकळत आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतं. माझा जन्म झाल्यापासून लहानपणी मी सदैव रडत असे. एक दिवस असंच माझ्या आजीच्या मांडीवर माझं रडगाणं चालू असताना आजी सहज म्हणून गेली की माझ्या चेहऱ्यामध्ये तिला माझे पंजोबा म्हणजे काकासाहेब म्हणजे तिचे सासरे बुवा दिसत आहेत. आता माझा चेहरा, रडका चेहरा हा तिला तिच्या सासरे बुवांच्या रागीट चेहऱ्याप्रमाणे भासला. ह्याला ती तरी बिचारी काय करणार हो. पण झालं, तिनं असं बोलण्याचा अवकाश आणि माझं रडणं काही क्षणाकरता थांबलं. लगेच तिने मला काकासाहेब म्हणून बोलवायला सुरुवात केली. इतकंच काय, तर घरातल्या सगळ्यांना पण मला काकासाहेब असंच बोलवायची सक्ती झाली. आता अर्थात पुढे जाऊन ती काय पाळली गेली नाही हे सांगायला नकोच. माझा एकंदरीत वात्य स्वभाव बघता मला माझ्या आईला काकासाहेबांना फटके हे द्यावेच लागत. मग ते देत असताना काकाचा काक्या, बोक्या आणि अजून काहीतरी होत असते. असो, गावाला शेताची दररोज पाहणी करणारे काकासाहेब आता मुंबईला गल्लीमध्ये क्रिकेट, डब्बा एक्सप्रेस, गोट्या अशा खेळामध्ये रमू लागले. वर्षामागून वर्ष गेली आणि काकाला शाळेत घालायची वेळ आली. शाळेच्या ऍडमिशनच्या वेळेला माझ्या वडिलांबरोबर त्यांचे मित्र घाडगे अण्णा होते. घाडगे अण्णा म्हणजे आमच्या गावातील एक बुजुर्ग प्रस्थपर का. ते जेवढे माझ्या वडिलांचे मित्र होते ना, तेवढेच ते माझ्या आजोबांच्या तालमीत घडले होते. जुन्या नव्या विचारांचा एक सुंदर ताळमेळ त्यांनी पाळल्याने माझ्या वडिलांना त्यांच्याबद्दल फार आदर होता. माझा जन्माचा काळ म्हणजे राष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडींचा काळ. देशात जवळजवळ 20 ते 21 वर्ष आणीबाणी लागू झाली होती. माझ्या जन्मानंतर काही काळातच ती उठवली गेली आणि राष्ट्रीय निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्या काळात त्या 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 एकंदर 4-5 महिन्याच्या काळामध्ये घाडगे अण्णा आणि इतर सर्व काँग्रेस विचारांचे लोकही इंदिरा गांधींच्या कारभारावर रुष्ट होऊन जनता पार्टीच्या बाजूने काम करू लागले होते. ह्याचा परिणाम जसा व्हायचा तसा झाला आणि इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. ही 3-4 वर्षाची काय होती या मंडळींसाठी फार मंतरलेली होती. म्हणजे त्यांनी पक्ष पातळी सोडून ह्या सर्व लोकांनी एकत्र येऊन भारतीय लोकशाहीवरचं ते संकट त्या काळात परतवून लावलं होतं. अशा या मंतरलेल्या अवस्थेत घाडगे अण्णा आणि माझे वडील शाळेच्या पर्यवेक्षकाच्या समोर शाळेचा फॉर्म भरत होते. तर मुलाचं नाव काय असं विचारल्यावर माझ्या वडिलांनी सोयीप्रमाणे काका असं सांगितलं. तर पर्यवेक्षक म्हणाले, अहो ते मुलाचं पाळण्यातनं नाव झालं, त्याचं खरं नाव काय ते सांगा. आता माझं बारशाच्या वेळेचं नाव आठवायचा विचार करत असताना गाडगे अण्णा सहज म्हणून गेले, अहो संग्राम, हो हो संग्रामच लावा. काय या मुलाचा पाय गुण, जन्माला आल्या आल्या यांनी आडीमाणी उठवली. असं म्हणत भारतीय लोकशाहीवर आलेलं ते संकट मी माझ्या नुसत्या जन्माने परतवून लावलंय. अशा आविर्भावात घाडगे अण्णांनी तिथे जमलेल्या सर्वांची लोकशाहीची उजळणी घेतली. प्रसंग बाका होता. बाहेर बाकीच्या मुलांचे पालक त्यांचे फॉर्म भरण्यासाठी उभे आणि आतमध्ये पर्यवेक्षकांच्या ऑफिसमध्ये मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी हे सगळे अवतरले होते. आता पुन्हा एकदा आणीबाणी लागू व्हायच्या अगोदर माझे वडील पटकन म्हणाले, बर 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 घ्या घ्या मुलाचं नाव लिहून, संग्राम शंकरराव देशमुख. तर मग शाळेत संग्राम आणि घरी काका अशी 2 नावाची माझा जीवन प्रवास सुरू झाला. वर्षामागून वर्ष गेली आणि परत असंच एक दुसरी तिसरीत असताना घरी मी साफसफाई करत असताना घरात मला एक जन्मपत्रिका सापडली. त्या जन्मपत्रिकेवर जन्मतारीख तर माझीच होती, पण नाव अजय शंकरराव देशमुख असं होतं. मला हा काही प्रकार कळला नाही म्हणून मी पटकन जाऊन आईला विचारलं, की आई हे काय, हे असं का लिहिलंय? आईला माझा झालेला गोंधळ कळला, पण माझी चेष्टा करण्याच्या उद्देशाने ती म्हणाली, की अरे मुला हा ना, हा माझा 3रा मुलगा. 3रा मुलगा? अगं तो तर मी आहे ना. नाही रे, तसं नाही रे. हे बघ, संग्राम, सॉरी, हे बघ, संजय, विजय आणि अजय. संग्राम कसा असू शकेल?
हे सगळं बोलून ती पटकन निघून गेली. मी मात्र एकदम अवाक झालो आणि मी पटकन जाऊन आरशाच्या समोर उभा राहिलो आणि विचार करायला लागलो, "हे असं काही बोलून गेली?" त्या काळात दत्तक-बित्तक वगैरे मला काही कळत नव्हतं. पण काहीतरी विचित्र घडलं याचा मला भास झाला आणि विचार करू लागलो. एवढ्यात आई परत आली आणि हा झालेला प्रसंग तिला आता पुढे काही ताणायचा नव्हता. आणि हे सगळं मग तिने मला माझ्या अजून एका नावाची गोष्ट सांगितली. तर झालं असं, की काका हे मला टोपण नाव दिल्यानंतर बारशासाठी म्हणून मी माझ्या आजोळी गेलो. माझी माझ्या मावशीने माझ्या आधीच्या भावंडांची नावं ठेवल्यामुळे माझंही नाव तिनेच ठरवलं असं द्यायचं असं ठरवण्यात आलं होतं. आता संजय, विजय म्हणून साहजिकच माझं नाव अजय असं लावण्यात आलं. हे सगळं सांगून मग आईने मला शाळेत माझं नाव कसं अजय लावायचं होतं आणि ते घाडगे अण्णांनी कसं संग्राम लावलं याची गोष्ट सांगितली. पुढे शिक्षण झाल्यानंतर नोकरी धंद्याच्या निमित्ताने आणि ओव्हरऑल शारीरिक ह्याच्या दृष्टीने पहिली काही वर्ष मला थोडीशी खडतर गेली. प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही खडतर प्रसंग येतात. आता आयुष्य माझी परीक्षा पाहत होतं. असंच एक दिवस मी हताश होऊन बसले असताना माझ्या मित्राची आई मला पटकन म्हणाली, "अरे नावाप्रमाणेच तुला संग्राम करावा लागतोय आता बघ." झालं. मला माझ्या नावाचा पहिल्यांदा राग आला. पुढे असंच एकदा गावी गेल्यानंतर मी गाडगे अण्णांना जाऊन भेटलो आणि त्यांना हा झालेला प्रकार सांगितला. तेव्हा घाडगे अण्णा एकदम सुंदरपणे हसले. सहज हसून मला बोलले, की "अरे, नावात काय आहे हे मी तुला सांगू शकणार नाही. पण तुझं जर नाव संग्राम नसतं आणि अजय असतं, तर आलेली परिस्थिती तुझ्यावर आली नसती का? अरे, याच्या विरुद्ध ज्या कारणाने तुला हे नाव मिळालेलं आहे, त्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. ह्याच्या पुढे आयुष्यात ह्याच्यापेक्षाही अवघड परिस्थिती तुझ्यावर येईल. ह्या ठिकाणी आणि त्या परिस्थितीत तू ह्या परिस्थितीला संग्राम देऊनच तू विजयी होशील ह्याची मला खात्री आहे." घाडगे अण्णा त्या दिवशी बरंच काही सांगत होते आणि मी ऐकत होतो. सगळंच काही माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी ही सांगितलेली ही गोष्ट मात्र माझ्या निश्चित लक्षात आहे. पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे की नाही मला माहित नाही. पण आजही मी माझे पणजोबा ज्या ठिकाणी शेतात बसायचे, त्या ठिकाणी गेलो ना, की मला शांत वाटतं. कदाचित संग्राम हे माझं नावही पूर्वीजन्मेचं काही संकेत असेलही खरं. नमस्कार. खूप छान संग्राम. खरोखरीच तुझं तू नाव सारखं करतोयस. यापुढे मला एक गोष्ट अशी सांगायची आहे, की या कार्यक्रमामध्ये 10 कलाकार आहेत. परंतु 11वाही एक कलाकार आहे आणि तो आहे आलाप कोहोचकर आणि त्याचा सुंदर मारू बिहाग आपण सुरुवातीला ऐकला. मधून-मधून जशी संधी मिळेल तसे बासरीचे काही अ, अ, रागांवरती बासरी वादन आपल्याला ऐकण्याची संधी मिळणार आहे. तर आता पुढे आपल्याकडे 2 कथा येणार आहेत. पण त्याच्या आधी आपण थोडासा रागेश्री ऐकूया. आता जे आपल्यापुढे 2 कथा येणार आहेत, त्याच्यासंबंधी मला थोडंसं आधी सांगायचं असं आहे, की भारत आपला जेव्हा स्वतंत्र झाला 47 साली, तेव्हा आपली लोकसंख्या असेल काही 32 कोटी आणि त्यावेळेला अन्नधान्याची कमतरता होती. आयात करायला लागत असे. आयात सुद्धा नाही, देणगी दाखल मिळालेलं अन्न आपण खात होतो. रेशन कार्ड, रेशनवरची साखर हे सगळ्यांना आठवत असेल. आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी सत्ता हाती घेतल्यानंतर हरित क्रांतीचा नारा निघाला. ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती. आणि काय झालं माहिती नाही, परंतु आज अशी परिस्थिती आहे, की 100 कोटीपेक्षाही जास्त लोकं असून अ, भारत हा स्वतंत्र तर आहेच. अ, पण अन्नधान्य निर्यात करतो. इतर ठिकाणी काही असेल गोष्टी तर अ, मदत करतात भारतातले लोकं जाऊन. ही हा जो चमत्कार घडला, तो घडवण्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा, तंत्रज्ञांचा
सहभाग होताच. अशापैकी काही व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. त्याच्यामधले एक आहेत प्रताप देशमुख आणि दुसरा भारतापुढचा जो चॅलेंज होता तो होता एनर्जी म्हणजे ऑइल उदाहरणार्थ. त्या क्षेत्रात काम केलेले गिरीश चिटणीस या दोघांच्या कथा आपण आता ऐकणार आहोत. प्रथम आपण प्रताप देशमुखांची गोष्ट ऐकू. नवी दिल्लीला IARI या संस्थेचे चेअरमन म्हणून ते रिटायर झालेले प्लांट सायन्समध्ये आणि एकीकडे हे करत असताना ते सांस्कृतिक क्षेत्रात देखील तितकेच गुंतलेले होते. अनेक मराठी मंडळांचं अध्यक्षपद अनेक काळ त्यांनी भूषवलेलं आहे. दिल्लीतल्या जवळजवळ 60 मराठी मंडळांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असे प्रताप देशमुख आज आपल्याला त्यांना आलेले अनुभव, विशेषतः इंदिरा गांधींचा आलेला अनुभव आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. प्रतापजी. नमस्कार मंडळी. मी आपल्याला 1981-82च्या काळात घेऊन जात आहे. त्यावेळेस मी इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करत होतो आणि त्या काळामध्ये भाड्याच्या घरात राहून किती प्रॉब्लेम्स होते ते सगळे आम्हाला अनुभव येत होते. तर सरकारी म्हणजे जे गव्हर्नमेंट अकोमोडेशन 250 घरांचं एक अपार्टमेंट तयार झालं होतं, पण ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझनसाठी काही अलॉट होत नव्हते आणि त्यावेळेस 1 वर्ष निघून गेलं. मग आमच्या सायंटिफिक असोसिएशनने विचार केला तर आता आपण इंदिरा गांधींकडे जावं. मग आम्ही ठरल्याप्रमाणे 25 जून 1982ला त्यांच्या बंगल्यावर जनता दरबारमध्ये सकाळी 8 वाजता हजेरी लावली आणि त्यावेळेस आम्ही पाहिलं की जवळजवळ 1000 ते 1500 लोक त्यांच्या घरी असतील. प्रत्येक जण एक ग्रुपमध्ये उभे होते, प्रत्येकाच्या त्या समस्या ऐकून घेत होत्या आणि त्यांचं योग्य ते समाधान त्यांना जसं वाटेल तसं करत होत्या. आमच्या शेजारच्या ग्रुपमध्ये जेव्हा त्या आल्या त्यावेळेस आम्ही लक्ष देऊन पाहिलं की इतकी स्मार्ट पर्सनॅलिटी, व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि लाईट ब्लू कलरची त्यांनी साडी घातली होती, एक मॅचिंग घड्याळ, रुद्राक्ष माळ आणि त्यांच्या हेअरस्टाईल अगदी बघण्यासारखीच होती. तर ज्यावेळेस तिथून आमच्याकडे आल्या आणि त्यांनी आमचं स्वागत ह्या शब्दामध्ये केलं की वेलकम टू ग्रीन रिव्हॉल्युशन सायंटिस्ट, आय फील प्राऊड ऑफ यू, यू मेड द कंट्री फ्रॉम बेगिंग बाउल टू बास्केटफुल. तर हे पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं की एक प्राईम मिनिस्टर लेव्हल आम्हाला अप्रिशिएट करत आहे. आणि त्यानंतर व्हॉट प्रॉब्लेम मेड यू टू कम ओव्हर हिअर. मग आम्ही एक पानाचं रिप्रेझेंटेशन वाचून दाखवलं आणि त्यानंतर त्यांनी ऐकून आपल्या सेक्रेटरीला जे बरोबरच होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या आणि लगेच तो कागद ते आमचे जे रिमार्क्स जे काही रिप्रेझेंटेशन होतं ते योग्य मिनिस्ट्रीला पाठवलं आणि जे 1 वर्ष 1.5 वर्षापासून अडकलेला गुंता तो त्यांनी 3 दिवसात सॉल्व्ह केला आणि आम्हाला 3 दिवसात नवीन घरं अलॉट झाली. आणि विशेष म्हणजे ह्या घराची विशेषता अशी की आम्ही ह्या कॉम्प्लेक्सला नाव दिलं कृषिकुंज आणि ह्या कृषिकुंजमध्ये मी पण एक बेनिफिशरी होतो. त्या घरामध्ये 705 कृषिकुंज, तो नंबरही विसरू शकत नाही आम्ही. तर त्यामध्ये आम्ही 3 जनरेशन, माझे आई वडील, मी, माझी सौभाग्यवती, माझी मुलगी मनीषा अधिकारी आणि मुलगा आशिष देशमुख आणि सगळ्यांची 16 वर्ष राहून आमची खूप चांगली प्रगती झाली. तर हॅट्स ऑफ टू इंदिरा गांधीज डिटर्मिनेशन, डायनॅमिक लिडरशिप अँड डिसिजन मेकिंग पॉवर. त्यांना मानाचा मुद्रा. नमस्कार. आणि ह्याच्या पुढे एक 2007 मध्ये ज्यावेळेस प्रतिभा पाटील प्रेसिडेंट झाल्या देशाच्या, महाराष्ट्राच्या सगळ्यात पहिलं, म्हणजे त्याचा गर्व वाटला आम्हाला, खूप गर्व वाटत होता. आणि म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे दिल्लीमध्ये 60 मराठी मंडळ आहेत. NCR रिजन खूप मोठा आहे. तर त्या 60 मंडळांचं कोऑर्डिनेशन करून आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मी पण एक तिथे पुसा मराठी मित्र मंडळाचं सेक्रेटरी म्हणून, म्हणजे 5 जण अलाउड होते. मग त्यांना सांगितलं की आम्हाला त्यांचं फेलिसिटेशन करायचं आणि आम्हाला 1 महिन्यामध्ये लगेच टाइम मिळाला. 7 नोव्हेंबर 2007ला ते फेलिसिटेशन प्रोग्राम झाला. तर त्यामध्ये म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे असं दरबार हॉलमध्ये तसं
कुणाला एंट्री मिळत नाही जोपर्यंत तुम्ही पॉलिटिशियन नसाल किंवा इंटरनॅशनल डिग्निटरीज किंवा तुम्हाला पद्मश्री किंवा जरी मिळाला असेल तर आम्हाला सगळ्यात आनंद होत होता की आपल्याला काही न मिळता इथे आनंद उपभोग करायला मिळतोय. तर अशा आम्ही 4:30 वाजता सगळे त्या ठिकाणी बसलेलो होतो. इतक्यात 5 वाजता त्यांची एंट्री झाली आणि त्यांना पाहून इतका आनंद झाला आम्हाला. अगेन त्यांची म्हणजे क्रीम कलरची साडी, ग्रीन बॉर्डर त्याला होती आणि त्यानंतर चष्मा एकदम सुंदरसा, परत मंगळसूत्र गळ्यामध्ये आणि कुंकू लावलेलं. हे पाहून खूप आनंद झाला की आपले महाराष्ट्राची कन्या एक तिथे प्रेसिडेंट म्हणून आहे आणि प्रथम राष्ट्रपती देशाच्या. तर त्यांनी आपल्या ॲड्रेसमध्ये 2च गोष्टी सांगितल्या की ह्या जिथं प्रेसिडेंट हाऊस आहे त्याला रायसिना हिल्स म्हणतात आणि रायसिना हिलवर मराठ्यांचा झेंडा 200 वर्ष आधी फडकला होता आणि मला ते सौभाग्य मिळालंय की त्या ठिकाणी बसायचं. तर ही सगळी खूप आनंदाची बाब आहे आणि मला पण त्याचा अभिमान वाटतो. आणि तुम्ही सर्वजण 60 मंडळ इतके लोक इथे दिल्लीमध्ये, नॉर्थ इंडियामध्ये मराठी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करीत आहे आणि त्याचा खूप आनंद वाटला. आणि हे करून आम्ही त्यांना रिप्रेझेंटेशन दिलं होतं. तर त्याप्रमाणे त्यांनी आमचे 2 डिमांड होत्या. त्यामध्ये एक तर म्हणजे 60 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिला आणि ह्याच्यामध्ये जसं नूतन मराठी विद्यालय आणि महाराष्ट्र रंगायन, चौगुले शिशु मंदिर व छत्रपती शिवाजी वाचनालय. तर ह्या सगळ्यांसाठी 60 लाख रुपयाचा निधी दिला व 2 वर्षानंतर स्वतः पाहणी पण केली. तर ह्याचा मला खूप आनंद वाटतो. तर अशा महाराष्ट्राच्या कन्या आणि प्रतिभा पाटील यांना मानाचा मुद्रा. नमस्कार. धन्यवाद प्रताप काका. या अशा व्यक्तींना आम्ही केवळ तुमच्या थ्रू फक्त बघू शकतो. सो हे अनुभव सांगून आमचा अनुभव विश्व तुम्ही वाढवलेला आहे. थँक्यू. मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲग्रिकल्चर हा एक भाग होता, कृषी, आणि दुसरा भारताचा ज्याला आपण कमतरता म्हणू ती म्हणजे ऑइल किंवा एनर्जी. आणि आपल्याला माहितीच आहे की एनर्जी ज्या राष्ट्राकडे एनर्जीचा तुटवडा नाही त्या राष्ट्राचं सामर्थ्य केवढं असतं. तर अशा एनर्जी क्षेत्रामध्ये काम करणारे गिरीश चिटणीस यांच्याकडनं आपण आता पुढची गोष्ट ऐकणार आहोत. गिरीशला जे ओळखतात त्यांना माहिती आहे की त्यांना स्वतःविषयी बोलायला फारसं आवडत नाही. त्यांना विचारलं तर मी ऑइलमध्ये काम करत होतो अशा तऱ्हेचं उत्तर मिळतं. ही वॉज वर्ल्ड वाईड प्रेसिडेंट फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्स और टेक्नॉलॉजी सेल्स, आणि त्या निमित्ताने जगभर त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास झाला आणि वेगवेगळ्या लोकांची त्यांची गाठ पडत गेली. त्यातले 2 प्रसंग आज ते आपल्याला सांगणार आहेत. ते त्यांच्या शब्दातच ऐकूया. आज अशी गोष्ट झाली की काही अनपेक्षित कारणामुळे गिरीश स्वतः प्रत्यक्षात उपस्थित राहून हा कार्यक्रम आपली गोष्ट सांगू शकत नाहीयेत. पण सुदैवाने आधी केलेल्या कार्यक्रमातली रेकॉर्डेड गोष्ट आपण आज ऐकूया त्यांच्या तोंडून. आणि त्या रेकॉर्डिंग हे व्हॉट्सअपवरनं केलेलं आणि व्हॉट्सअपवरती प्ले केलेलं असल्यामुळे त्याची थोडीशी कॉम्प्रेशनमुळे किंवा ह्याच्यामुळे जर व्हॉइस किंवा व्हिडिओ क्वालिटी जर थोडी कमी वाटली तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आपण त्यांची आता गोष्ट ऐकूया. थँक्यू. मी 2 प्रसंग सांगणार. बरेच शेकड्यानी प्रसंग आहेत पण त्यातले 2 सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे 2005 साली मला कटारला जावं लागलं. तिथे वाळवंटात साईटवरती माझी बिझनेस मीटिंग होती. ती करून मी घाईघाईत परत आलो. उशीर झाला. मग मी हॉटेलमधनं घाईघाईत चेकआउट केलं आणि शटलमध्ये बसलो. बाजूचा गोरा माणूस मला म्हणे की अरे तू CI मध्ये काम करतोस का? मी म्हटलं थक्कच झालो. तो म्हणे की तुम्ही लोक सगळे जॅकेट आणि टाय घालून या उन्हाळ्यात पण असेच फिरत असतात. मी गप्पच बसलो. मग काय म्हणणार. तर कटार एअरवेजनी मी दोहा ते दुबईला आलो. पण
त्यांनी मला स्विस एअरचे कनेक्टिंग बोर्डिंग पास दिले नाही. ते तिथे ट्रान्सफर डेस्कला दुबईला जाऊन घ्या म्हणून सांगितलं. तिथे गेलो तर ती बाई मला म्हणे की आमच्याकडे तुमचा मागमूसच नाही आहे. तुम्हाला बाहेर जाऊन पुन्हा नवीन तिकीट घ्यावं लागेल. तर आता नाईलाज होता, मी काय करणार आहे? मग गेलो तिथे आणि त्या बाईला म्हटलं मला ह्या फ्लाईट पाहिजे झुरिक आणि मग वॉशिंग्टनच्या. तर ती म्हणे हो द फ्लाईट इज वाईड ओपन बोथ. तर एक 800-1200 होईल. ती म्हटलं कसल्या क्लासचं तिकीट आहे? ते म्हणे इकॉनॉमी क्लासचं. तेच तुला परवडेल ना? तर म्हटलं नाही मला फर्स्ट क्लासचं पाहिजे. तर ती माझ्याकडे बघायला लागली. तिला विश्वास बसेना. तर मग मी तिला कार्ड दिलं आणि म्हटलं जा घेऊन प्रोसेस कर. तर ती सुपरवायझरकडे गेली. त्यांचं बोलणं झालं. पण ते कार्ड प्रोसेस झाल्यानंतर अगदी तिची वागणूक बदलली. मग मला आदरातिथ्याने सगळं बोर्डिंग कार्ड फ्लॅपमध्ये घालून दिलंय. इमिग्रेशनला पुन्हा पोहोचवायला आली. कारण मला पुन्हा इमिग्रेशन करावं लागलं. हे सगळं करून मग मी बसलो विमानात आणि खिडकीची जागा होती. जोडे काढले माझे, मोजे देतात ते घातले. शॅम्पेनचा ग्लास स्टुअर्डेसनी आणून दिला. तो घेऊन मी खिडकीबाहेर बघत बसलो होतो. मग एकदम कमोशन झालं आणि बघतो तर आपला फेडरल रिझर्व्ह चेअरमन ॲलन ग्रीन्सपॅन आणि त्याचे 2 असिस्टंट आले विमानात आणि ॲलन ग्रीन्सपॅन अगदी माझ्या थेट मागे येऊन बसले आणि त्यांचे 2 असिस्टंट मात्र अगदी माझ्या ओळीत मधल्या 2 सीटवरती बसले आणि त्यांना चमचागिरी करायची होती हे स्पष्ट दिसत होतं, पण त्यांना मान वाकडी करून बोलता येत नव्हतं ॲलन ग्रीन्सपॅनशी. तर म्हणून त्यांनी मग केबलवाणी विनंती केली, तुम्ही सीट बदलता का? तर ग्रीन्सपॅन आणि मी दोघे तयार झालो आणि मी मागे जाऊन बसलो सीटवरती. आपला शॅम्पेनचा ग्लास घेतला आणि मग बसलो. आता विमान सुटायला 10 मिनिटं असतील, तर मी बघत होतो विमान कधी मागे सरकतंय. तर ते करत असताना एक कोणीतरी खांद्यावरती हात ठेवल्यासारखं वाटलं मला. तर मी दचकून असं वळून बघितलं, तर ॲलन ग्रीन्सपॅन माझ्या पादुका घेऊन उभे होते आणि त्यांनी मला सांगितलं, की "यू फॉरगॉट युअर शूज इन द फ्रंट सीट, सो आय ब्रॉट इट टू यू." ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एक तैवानला गेलो होती. अशीच बिझनेस मीटिंग होती एक कस्टमरच्या प्रेसिडेंटशी. ती सकाळी 11 ते पावणे 12 वगैरे अशी झाली. आम्ही आदान-प्रदान गिफ्टचं केलं. मी आपले एक्सॉन मोबिलचे ट्रक आणि ते पेन दिले. त्यांनी पण काहीतरी थोडंसं वजनदार काहीतरी दिलं गिफ्ट बॅग. पण कागद खोचले होते म्हणून मी काही उघडून बघितलं नाही. जाताना तो म्हणे, की "तुमचा काय प्रोग्राम आता? कधी आहे फ्लाइट?" तर मी म्हटलं, "अनफॉर्च्युनेटली माय फ्लाइट इज इन द लेट इव्हनिंग." तर दिवसभर मला हॉटेलमध्ये काढावं लागणार आहे. तर तो म्हणे, "अरे असं कसं होतं? मग माझी सेक्रेटरी तर इंग्लिश बोलते, तुम्हाला माहीतच आहे. तर मी माझा ड्रायव्हर आणि कार देतो. तुम्ही तिघे फिरून या 2-4 तास आणि मग ती हॉटेलमध्ये ड्रॉप ऑफ करेल." मी म्हटलं, "यू आर व्हेरी काइंड. थँक यू व्हेरी मच. आय 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 वुड लाइक दॅट." तर ती सेक्रेटरी मला सगळीकडे 2-4 तास फिरवून तिने आणलं मला आणि लंचला पण घेऊन गेली. पण परत निघताना ती म्हणे, की "डॉक्टर चिटणीस, आय हॅव सम मायनर वर्क ऑन द वे. आय हॅव गिव्हन सम ज्वेलरी फॉर रिपेअर ॲट अ ज्वेलरी शॉप. सो डू यू माइंड इफ यू स्टॉप देअर फॉर 10 मिनिट्स?" म्हटलं, "शुअर." तर मला दुकानापर्यंत घेऊन गेली. मला आत आग्रहाने बोलावून घेतलं. मग त्यांचं बोलणं झालं आणि तो दुकानदार काहीतरी 3-4 असे दागिन्याचे पेट्या घेऊन आला आणि माझ्यासमोर काउंटरवरती ठेवलं. तर मला कळेना हे माझं ह्याच्यात काय संबंध? तिच्याकडे बघितलं तर ती मला म्हणे, की "अजून 10 मिनिटं लागणार आहे तर बघ ना, कोराल्स आर व्हेरी फेमस इन तैवान. तर सांग त्याला पण चांगलं वाटेल." तर मी ॲब्सेंट माइंडेडली एका ज्वेलरी सेटकडे बोट दाखवलं. म्हटलं, "हे मला आवडलं." तो म्हणे, "अरे वाह! $2000 आहे त्याची किंमत आणि खूप छान आहे ते." तर मग त्याच्यानंतर त्यांनी आवरलं सामान, परत गेला तो दारामागे आणि मग ते तिचं जे सामान होतं ते गिफ्ट रॅप करून तिच्या हातात दिलं. ते तिने पर्समध्ये खोचलं आणि आम्ही परत कारमध्ये बसलो. कारमध्ये ड्रायव्हर आणि मी त्याच्या समोर बाजूला म्हणजे समोरच्या सीटवरती आणि ही आपली मागे सेक्रेटरी, माझी कॉम्प्युटरची बॅग आणि ती प्रेसिडेंटनी दिलेली गिफ्ट बॅग ती घेऊन बसली होती. हॉटेल आलं, मग तिने माझं सामान गोळा करून मला दिलं आणि मग गुड बाय केला मला. मी हॉटेलमध्ये गेलो. मग संध्याकाळी पॅकिंग केलं. ती गिफ्ट बॅग मला दिसली तरी न उघडता मी अशीच खोचली आणि मग व्हाया जपान मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी अनपॅक करताना ती मला बॅग दिसली. मला वाटलं ह्याच्यात पण काही पेन-बिन असेल, तर माझी धाकटी छोटी मुलगी होती तिला आवडेल म्हणून. तर मी तिला बोलावलं आणि म्हटलं, "स्वीटी कम हिअर, समथिंग फॉर यू." तर ती काय अगदी उड्या मारत आपल्या खोलीत घेऊन गेली. पण एका मिनिटातच परत आली आणि तिच्या हातात मी जो दागिन्याचा सेट सिलेक्ट केला होता,
त्याचा बॉक्स होता आणि ती मला म्हणे, डॅडी व्हाय डिड यू गिव्ह दिस टू मी, आय डोंट वॉन्ट इट, गिव्ह इट टू मॉमी. त्या 2 कथा माझ्या. थँक्यू. धन्यवाद गिरीश. आता मगाच्या 2 कथांचं जर एक सूत्र असलं तर ते हे की मोठ्यांच्या छोट्या गोष्टी किंवा छोट्या-छोट्या गोष्टीतून दिसणारं मोठ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन. असं जर त्याचं सूत्र असलं, तर पुढच्या कथांचं सूत्र आहे शेजार धर्म. या एका शब्दात त्याचं वर्णन करता येईल. आता ज्या 2 कथा आपल्याकडे येणार आहेत, त्या आपण ऐकणार आहोत. त्यातली पहिली कथा आहे अ, प्रिया महाता यांची. प्रिया महाता या आय-टी मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत आणि त्यांची योगा, सिंगिंग व्हाईल डुईंग चोअर्स अशी त्यांची हॉबी आहे. त्याचप्रमाणे जेओपार्डी आणि सुडोकू सारखी पझल्स सोडवणं. त्यांना आलेला हा शेजार धर्माचा किंवा शेजाऱ्यांचा अनोखा अनुभव त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. प्रिया महाता. Yeah, Yeah. Namaskar. Can you see me? नमस्कार मंडळी. वी कॅन सी यू प्रिया जी, गो अहेड. ओके, ग्रेट. नमस्कार मंडळी. माझं नाव प्रिया महाता. मी मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वाढले. त्यावेळेला आमच्याकडे पशु पक्षी काहीच नव्हते. त्यामुळे मला त्यांच्याबरोबर बद्दल प्रेम, दया वगैरे पेक्षा भीतीच खूप वाटते. पण माझे मिस्टर शेतकरी घराण्यात वाढले. त्यांच्या भोवती नेहमी गाई, बैल, मेंढ्या, शेळ्या, मेंढ्या, बदकं आणि कोंबड्या वगैरे सगळे असायचे. तेव्हा आम्ही घर बघायला घेतलं तेव्हा ते कुठेही गेले की इज देअर एनी ॲनिमल पॉसिबिलिटी असं विचारायचे. शेवटी आम्हाला एक घर आवडलं. फ्रंट यार्ड, बॅक यार्ड, पाठीमागे छानसा झरा, त्या पलीकडे माळरान आणि मोठे मोठे वृक्ष. त्यामुळे ॲनिमल पॉसिबिलिटीला बराच वाव होता. आम्ही घरामध्ये मूव्ह होत होतो. त्यावेळेला एक छोटं मांजर आमच्या घरात आलं. त्याचं नाव गराजमध्ये आलं. प्रफुल्ल मला आतमध्ये येऊन म्हणाले, प्रिया, डू यू हॅव समथिंग लाईक कॅट फूड? आय सेड, I don't have cat food, but I have a can of tuna. अरे बापरे, मग तर त्या मांजराची तर मजाच झाली. तेव्हापासून ते मांजर, बाय द वे त्याचं नाव जेब, तो आपल्या 4-5 मित्रांना घेऊन रोज पहाटे आमच्या डेकवर हजर व्हायचा. आणि आम्हाला पडदा उघडायला 1 मिनिट जरी उशीर झाला तरी त्यातला एक गुबगुबीत बोका, मॅव, I want my food right now, असं सांगायचा. असा आमचा बिल्ली दर्शनाचा कार्यक्रम रोज चालायचा. आणि संध्याकाळी तुझे प्रफुल्लच्या गाडीची वाट बघायचा. तिची गाडी लांबून दिसली की पुन्हा सगळी मांजरांची फौज आमच्या डेकवर हजर व्हायची आणि पुन्हा एकदा बिल्ली भोजनाचा कार्यक्रम व्हायचा. एके दिवशी संध्याकाळी मी घरी येत होते. छान ऊन पडलं होतं, त्यामुळे माझा बागायत करण्याचा विचार होता. मी गाडी ड्राईव्हवेवर वळवली आणि डाव्या बाजूला काहीतरी हालचाल दिसली.
पाहिलं तर काय 8-10 म्हशी मस्तपैकी सनबेडिंग करत होत्या. पलीकडच्या डेअरी फार्म मधल्या म्हशी आमच्या बॅकयार्ड मध्ये आल्या होत्या. मनात विचार आला, अरे बापरे, आता या म्हशी जर माझ्या घरात आल्या, गराजमध्ये आल्या आणि त्यांनी घाण केली, नासधूस केली किंवा माझ्या गाडीला डेंट केलं तर मी काय करू? म्हणून मी पटकन गाडी पार्क केली, गराज बंद केलं आणि शेजारच्या जॉनला फोन केला. तर जॉननी एक मोठी थाळी आणि पळी घेऊन ढॅन 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 करून त्या म्हशींना पळवून लावलं. या जॉनची बायको विकी, तिला हॉर्सबॅक रायडिंगची हौस होती. त्यांच्याकडे 4 घोडे होते. त्याच्यापैकी एक घोडी, तिचं नाव लेडी, ती प्रेग्नंट होती. एकदा जॉन आणि विकी विकेंडला कुठेतरी बाहेर गावी गेले होते. तेव्हा त्या लेडीनी त्यांच्याकडे ते मोठे मोठे गवताचे भारे स्टोअर केलेले होते. त्यातलं एक स्वतःकडे ओढून घेतलं आणि खूप खाल्लं. त्यामुळे तिच्या खुरांवरती भार आला. त्याच्यावर त्यांना सूज आली आणि त्यामुळे तिला उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिला आडवं ठेवावं लागतं. आता घोड्याला आडवं ठेवणं म्हणजे चांगलं लक्षण नसतं. पण तिला युथेनाइज करता येत नव्हतं कारण ती प्रेग्नंट होती. एका महिन्याभराच्या काळात तिला छोटं पिल्लू झालं. त्याचं नाव स्कूबी. तो स्कूबी जेव्हा आपल्या आईकडे दूध प्यायला जायचा तेव्हा ती त्याला लाथ मारून ढकलून द्यायची. तिला इतक्या वेदना होत होत्या की तिला काहीच सहन होत नव्हतं. म्हणून मग आमच्या या शेजाऱ्यांनी त्या स्कूबीला दूध पाजण्यासाठी एक नॅनी गोट हायर केली. तिचं नाव रीता. तिच्याशी पण आमची छान मैत्री झाली आणि आम्ही कधी त्यांच्या बाजूला गेलो की ती मॅ करून आम्हाला साथ द्यायची. आमच्या पलीकडच्या फार्मलँड मध्ये एक कोल्हा राहतो. तो कोल्हा आमच्या गवतामध्ये दडून राहतो. त्याचा आमच्या शेजारणीच्या चिकन कूपवर डोळा असतो. या शेजारणीकडे एक मोर होता. तो मोर आमच्या डेकच्या काचेवरती टुक 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 असा आवाज करायचा आणि स्वतःच प्रतिबिंब घेऊन छान नाच करायचा. पण तुम्हाला माहितीये का मोराचं केकाटणं हे लहान बाळाच्या केविलवाण्या रडण्यासारखं वाटतं. कधी कधी आमच्याकडे हरणांची जोडी आणि त्यांची 4-5 बछडी बऱ्याच वेळा दिसतात. कधी कधी एखादी खारुताई जमिनीवर पडलेला अक्रोड घेऊन तुरु 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 चालत असते आणि आमचं फ्रेडी नावाचं कासव हळूहळू शतपावली करत असतं. आणि हो, अरे हो, आता तर स्प्रिंग आलाय, त्यामुळे छोटे छोटे बनी रॅबिट्स येतील. त्यांचं नाव हम्प्टी डम्प्टी. तर मंडळी, तुम्हाला जर राणीची बाग बघायची असेल तर आमच्या माउंटेरीला जरूर भेट द्या. नमस्कार. वा वा, प्रियाताई, सगळ्या प्राणी जीवनाचं चित्र उभं राहिलं आणि खरोखरीच स्प्रिंग चालू झाल्यानंतर तुमच्याकडे जर आम्ही आलो तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका. आता पुढची जी कथा आहे ती पण शेजार धर्माचं वेगळं रूप आहे. ती आपण ऐकणार आहोत सुनील खाडीलकर यांच्याकडून. सुनील खाडीलकर गेल्या काही वर्षांपासून इकडे आलेले आहेत आपल्या नातवंडांच्या जवळ असण्यासाठी. मिनेसोटातून ते इकडे आले. अनेक त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात येतं की हरहन्नरी आणि हुशार मनुष्य आहे ऑब्व्हियसली. अनेक प्रकारच्या म्हणजे त्यांचं टेक्नॉलॉजी क्षेत्रातलं कर्तृत्व तर आहेच आणि त्याच्यात त्यांनी अभिमानाने सांगितलं की 4थी मध्ये गणितात पहिला आलेला सुनील खाडीलकर. सो अशा सुनील खाडीलकरांकडून आपण त्यांची गोष्ट ऐकूया. थँक्यू कौशिक. कौशिक, can you see me? होय सुनील, गो अहेड. ओके. थँक्यू कौशिक. आम्हाला ट्रिपवरून परत येताना तसा उशीरच झाला होता. संध्याकाळी पावसात गाडी गराजमध्ये आणली तर आत येताना शेजारणीची काळी मांजरी नेमकी क्रॉस झाली. आता आमच्या इथे फार नेबर्स मध्ये काही प्राणी नाहीयेत. दिल्ली दर्शन पण होत नाही, बिल्ली दर्शन पण होत नाही, पण ही काळी मांजरी नेमकी समोर आली.
पण मेन डोअर मधून आत येताना काहीतरी मेन डोअर समोर काहीतरी ठेवलंय असा बघितल्याचा भास झाला. पण घरी येतात आत येतात विसरून गेलो आणि रात्री लक्षात आलं की अरे आपण काहीतरी बाहेर होतो ते बघायचं राहिलं. पण काही न बघता झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी फेडेक्सची मेसेज आली, युअर शिपमेंट हॅज बीन डिलिव्हर्ड. ती मेसेज बघितल्या लक्षात आलं, अरे म्हणजे आपली शिपमेंट आलेली दिसतीये. तर म्हणून दार उघडलं आणि फ्रंट डोअरच्या बाहेरची शिपमेंट आहे ती आणावी असं विचार केला. तर दार उघडलं तर बाहेर काहीच नव्हतं. अरे म्हणलं एका शेजाऱ्याने घेतलं असेल. आता आमचे दोन्ही शेजारी चांगले आहेत. त्यांनी ठेवली असेल असे समजून त्यांना कॉल केला. आमची डावीकडची शेजारी जायो, तिला विचारलं आणि उजवीकडचा एड त्यालाही विचारलं. दोघांनी मेसेजेस केले, फोन केले. थोडं इनिशियली हाय फाय झाल्यानंतर शिपमेंट बद्दल विचारलं तर त्यांना अजिबात माहित नव्हती. एड तर म्हटला तू इंडियात जाऊन आलास का, ट्रिप कशी झाली वगैरे हे सगळं बोललो आम्ही. पण शिपमेंट नाही आली म्हणला. मी काही घेतली नाही म्हणून. आता आमच्या बिझनेस करता मी कस्टमरला बरेच आयपॅड, स्कॅनर, आयपॉड अशा गोष्टी पाठवतो. आता ह्या शिपमेंट एका मोठ्या बॅग मध्ये घालतो आणि पाठवून देतो. ट्रेड शो झाला की कस्टमर ती शिपमेंट परत त्या बॅग मध्ये घालतात आणि मला पाठवतात. नॉर्मली शिपमेंट छोट्या असतात, पण ही शिपमेंट मोठी होती. सुमारे $4000 होती. त्यामुळे थोडी काळजी वाटू लागली. आता शेजार बाजार चांगलं आहे, त्यामुळे मी काय करायचो, सिग्नेचर रिक्वायर्ड हा जो फेडेक्सचा ऑप्शन आहे तो चेक नाही करायचो. तो नाही चेक केला की तो शांतपणे दाराशी ठेवून जातात. म्हणजे आपण बाहेर गेलो असं तरी परत चुकामुक होत नाही. पण आता ह्या ऑप्शन सिलेक्शनमुळे मी जी चूक केली त्याची किंमत मला मोजायला लागेल असे मला वाटायला लागले. आता फेडेक्स कस्टमर सपोर्टला कॉल केला. म्हणलं एका त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल. त्यांचा ड्रायव्हर जवळच होता, तो भेटायला आला. ओळखीचा होता. त्याने शिपमेंट दारासमोर ठेवली असे खात्रीपूर्वक सांगितले. पण तो म्हणाला, हल्ली काही नेबरहुड मध्ये शिपमेंट डिलिव्हर झाली ना की मागणं लोक येतात दुसरे आणि ती शिपमेंट परस्पर उचलतात आणि घेऊन जातात. तर त्यांना अमेझॉन चेजर्स म्हणतात. पण तुमचं नेबरहुड चांगलं आहे. तुमच्या इथे असे की कोणी आल्याचा उल्लेख नाहीये. आता त्यांनी मला मनात एक थोडासा असा हे संशय निर्माण केला होता. म्हणलं डिलिव्हरी झाली, शेजाऱ्यांनी तर घेतली नाही, मग आता करायचं काय? आपल्या इथे नवीन अमेझॉन चेजर आले का काय? म्हणून मी काय केलं, माझ्याकडे एक हॉटस्पॉट होता. हॉटस्पॉट म्हणजे काय असतं, एक नेटवर्क कनेक्शन डिव्हाइस असतो, ज्याला आयपॅड, आयफोन फोन जोडले जाऊ शकतात. तर तो घेतला आणि आमचं पूर्ण नेबरहुड हिंडून आलो. अपेक्षा अशी की जर एखादा आयपॉड कोणी ती बॅग कोणी नेली असेल आणि त्यातला आयपॉड त्यांनी काढला असेल आणि ऑन केला असेल तर तो ह्याच्याशी कनेक्ट होईल आणि मला कळेल हा आयपॉड कुठे, कारण फाइंड माय आयफोन वरनं किंवा फाइंड माय आयपॉड वरनं ते कळतं. पण तासभर हिंडूनही एकही आयपॉड, आयपॅड नेटवर्क आला नाही. आता काय करायचे या विचाराने मी घरी आलो. तर परत येताना परत जायो दिसली. ती म्हणली शिपमेंट मिळाली का? म्हणलं नाही. एडचं घर तर बंद होतं. त्याला परत मेसेज केली. शिपमेंट साधारण $4000 होती. त्यामुळे आता थोडीशी काळजी वाटायला लागली. मग मी पोलिसांना कॉल केला. ते म्हणले तुमच्या नेबरहुड मध्ये अशा केसेस आल्या नाहीत. कधी आल्या नाहीत म्हणून. तुम्ही नीट चेक केलंय ना? असं थोडं दटावणीच्या सुरात त्यांनी विचारलं. पण मी त्या सगळ्या घटना सांगितल्या. म्हणजे मी असं केलं होतं, तसं केलं होतं, त्यांना कॉल केला, त्यांना कॉल केला आणि डिलिव्हर झाली. मग त्यांनी सांगितलं तक्रार लिहून पाठवा. मग आता पुढचे 1-2 तास तक्रार लिहिण्यात गेले. तक्रार लिहून झाली, ती पाठवली. आता पुढे काय असा विचार चालू असताना जायोचा फोन आला की तिच्या आईने एडला आताच माझ्या दाराशी बॅग ठेवताना बघितले, पण त्यांचे नाव सांगू नका. तातडीने मी दार उघडले आणि पाहतो काय, खरेच दाराशी शिपमेंट. लगेच बॅग आत आणली, त्यातले सर्व सामान तपासले, सर्व व्यवस्थित असल्याने जीवात जीव आला. लगेच पोलिसांना कॉल करून तक्रार रद्द करायला सांगितले. हुश. पण या बॅग प्रकरणाचा मला सोक्षमोक्ष लावायचा होता. संध्याकाळी एड बाहेर दिसल्या त्याला गाठले आणि विचारले, तू बॅग ठेवलीस का? तर तो म्हणला, हो. काल खूप पाऊस होता ना आणि रात्री बॅग बाहेर होती.
आणि तुम्ही ट्रिपला गेला ते मला माहिती होतं. म्हणून मी ती बॅग माझ्या गराजमध्ये आणून ठेवली. आणि सकाळी माझी बायको म्हणाली, की तुम्ही परत आलात. आलात पण. म्हणून मग मी ती परत तुमच्या दारात ठेवली. मिळाली का? मी म्हणलो, "मिळाली रे, पण सकाळी विचारलं तेव्हा का नाही सांगितलंस?" त्यावर तो मला म्हणला, "मी कुठे बोललो तुझ्याशी?" मी त्याला दाखवलेल्या मेसेजेस दाखवल्या. पण त्या त्याला मिळाल्याच नव्हत्या. असे कसे झाले? म्हणून मी त्याला म्हणले, "आता तू मला एक मेसेज पाठव." त्याने मेसेज लगेच पाठवली. लगेच माझ्या फोनवर मेसेज, न्यू मेसेज फ्रॉम डेस्मंड. असा अलर्ट आला, तो बघून म्हणाले, "अरे हा तर वेगळाच माणूस. आपण कुठल्या नेबरला मेसेज पाठवली व कोणाशी बोललो?" नीट बघितल्यावर लक्षात आले, की एड त्याच घरात राहणारा आधीचा एडमंड होता आणि सध्याचा शेजारी डेस्मंड. माझ्याकडनंच झाला होता घोटाळा. एडमंड आणि डेस्मंड. पण त्या एडने तरी खुलासा नाही का करायचा? शहाण्याने फोन केला, बऱ्याच गप्पा मारल्या, इंडिया ट्रिपची चौकशी केली. पण माझी शिपमेंट तुझ्याकडे ठेवलीस का हे विचारल्यानंतर सुद्धा सांगितलं नाही, की तुझ्या शेजारी मी हल्ली राहत नाही. नाहीतर कशाला विचारेन मी त्याला, माझी शिपमेंट घेतलीस का म्हणून. थँक्यू. थँक्स सुनील. आता छोटंसं मध्यंतर. वा. या कथास्तू 2 मधल्या पहिल्या 5 कथा आपण आता ऐकल्या. पुढच्या 5 कथांकडे वळण्यापूर्वी यातल्या अदृश्य कलाकाराची ओळख करून द्यायची आहे. तो म्हणजे आलाप कोहोचकर. आतापर्यंत आपण बासरीवरती देश ऐकला, मधुवंती मारुबिहाग ऐकला आणि आता हंसध्वनी ऐकला. प्रत्येक वेळेला तो त्या रागामध्ये इतक्या पटकन घेऊन जातो आपल्याला आणि तो बंद करताना नको वाटतंय. परंतु कधीतरी लवकरच त्याचा वेगळा कार्यक्रम आपण करूया. आलाप इथे फेअरफॅक्समध्ये राहतो. त्याला 2 वर्षाची छोटी मुलगी आहे. तोही सॉफ्टवेअर मधलाच आहे आणि शिक्षण त्याचं संगीताचं पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे झालं, की जे पंडित पन्नालाल घोष यांच्याकडनं शिकलेले आहेत. संगीताची परंपरा आणि त्याला संगीत हाच त्याचा छंद आहे. तर असा हा गुणी कलाकार आपल्याकडे आहे आणि त्यांनी या इथे आज आपल्या कार्यक्रमाची लज्जत वाढवलेली आहे बासरीच्या संगीताने. त्याबद्दल त्याचे आभार. दुसरी व्यक्ती मला ज्याची ओळख करून द्यायची आहे तो म्हणजे अभिजित देवधर. अभिजित आज पडद्यामागचा कलाकार आहेच. अभिजितला ओळखत नाही असे फार थोडे लोक इथे असतील. 1997 पासून तो इथे आहे आणि गेल्या 16-17 वर्षामध्ये त्यांनी मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या आहेत. म्हणजे मी म्हणतो की अभिजित सगळ्यांना हवासा वाटतो, कारण तो हवेसारखाच आहे, की तो अनेक अदृश्य राहून अनेक गोष्टी घडवून आणत असतो. त्याशिवाय आपण आपलं काम चालू शकत नाही. गुणी कलाकार, अभिनेता आणि उत्तम तंत्रज्ञ. त्याची या कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये खूपच मदत झालेली आहे आणि त्याबद्दल अभिजित तुझे खूप आभार.
पुढच्या व्यक्तीची ओळख मी फारशी करून देणार नाही, कारण तो म्हणजे मी स्वतःच आहे. बऱ्याचदा माझं आणि त्याचं पटतं आणि मग काहीतरी कार्यक्रम होतात. कार्यक्रम होत असताना आमचे वादही होतात एकमेकांशी. पण ओव्हरऑल चांगली व्यक्ती आहे. तर एवढीच त्याची ओळख पुरेशी आहे. मला मुख्य म्हणजे बोलायचं आहे ते पुढच्या कथास्तूच्या कार्यक्रमाबद्दल. कथास्तूची कल्पना मी सांगितलीच, की आपल्या आयुष्यात आलेले खऱ्याखुरे प्रसंग घडलेले, आपल्या बाबत घडलेले प्रसंग आपल्या शब्दात लाईव्ह 6 मिनिटात सांगायचे आणि त्याचे आतापर्यंत 2 पहिल्या कार्यक्रमाचं नाव होतं एकदा काय झालं. तर या कार्यक्रमाला आम्ही नाव दिलेलं नाही. पण पुढच्या कार्यक्रमामध्ये कल्पना अशी आहे, की घर अनेक लोकांना वाटतं, की माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. मी जेव्हा त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ते म्हणतात, "माझ्याकडे काय आहे सांगण्यासारखं? माझ्याकडे नाही." असं होत नाही. प्रत्येकाचं आयुष्यामध्ये आपल्याला प्रसंग आलेलेच असतात. आणि त्यावरनं ही कल्पना सुचली, की घर हे प्रत्येकाचं असतं आणि आपले अनेक लोकांना अनेक ठिकाणी राहण्याचा योग होतो. त्यातल्या काही जागा आपल्या प्रिय असतात, काही नसतात. पण घरच्या आठवणी खूप असतात. आठवणी असतात, घरातल्या माणसांच्या असतात, घराच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या किंवा जागेच्या असतात. तर त्या आपण वेगवेगळ्या भागातनं आलेल्या मराठी लोकांच्या घेऊन त्याचा कार्यक्रम करावा अशी कल्पना आहे. कथास्तुच्यासाठी एक तंत्र ठेवलंय, की एक म्हणजे जे लोकं सहसा कार्यक्रमामध्ये भाग घेणार नाहीत किंवा म्हणजे स्वतःला जे कलाकार समजत नाहीत किंवा ते अशा लोकांना सुद्धा आपल्या अनुभवांचं कथन करता यावं यासाठी हा मुद्दाम केलेला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे शक्यतो आपण जाऊन कोणाला, की तुम्ही या कार्यक्रमामध्ये असं म्हणत नाही, परंतु त्यांनी यावं, स्वतःहून इच्छा प्रकट करावी. पुढचं आपण सर्व प्रकारची मदत त्यांना करू शकतो. सो माझी इच्छा, अपेक्षा आणि आशा अशी आहे, की हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुम्हालाही तशी स्फूर्ती होईल आणि जरूर तुम्ही ती पहिली स्टेप घ्या आणि लवकरच आपण कथास्तूचा 3रा कार्यक्रम करू अशी माझी आशा आहे. यानंतर आपण कार्यक्रमातल्या उत्तरार्धाकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये परत पुन्हा एकदा आपण 5 कथा ऐकणार आहोत. पुढच्या ज्या 3 कथा आहेत, त्या थोड्याशा आयुष्य कसं आपल्याला गुगली टाकतं याविषयीच्या आहेत. त्याच्या आधी आपण एक राग मेघचं छोटंसं रेंडिशन ऐकूया आणि मग त्या कथांबद्दल मी सांगतो. आपण आपलं आयुष्य जगत असतो. आपल्या आयुष्यातनं वेगवेगळ्या अनुभवातनं जात असतो आणि अनुभव लाईफ ज्याला आपण म्हणू, आयुष्य, जीवन किंवा हे जग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं टाकत असतं. गुगली टाकत असतं, रस्त्यामध्ये केळीची सालं फेकत असतं आपल्या आणि त्या प्रसंगातून अनेकदा आपण सावरून नेतो, त्यातनं शिकतो, खंबीर बनतो आणि मोठे होतो. आता पुढच्या ज्या 3 कथा आहेत, त्यात त्यात असे काहीसे अनुभव आलेले आहेत, की आयुष्याने काहीतरी शिकवलंय. अगदी धडा शिकवलाय असं म्हणता येणार नाही, परंतु आयुष्यातनी अनपेक्षितता त्या कथातून आपल्याला जाणवते, या कथाच्या तिय्यातून आणि त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यातली पहिली कथा आपण ऐकणार आहोत पराग शुक्ल याच्याकडून. पराग ही वर्क्स इन हेल्थ केअर आणि परागला सुद्धा कोणी ओळखत नाही असं नाही. इथे महाराष्ट्र मंडळाचा तो प्रेसिडेंट होता 2005 मध्ये. आता तो ट्रस्टी आहे आणि अमंग मेनी अदर थिंग्स हा एक मनस्वी मनुष्य आहे. कवी मनाचा आहे आणि त्याला कविता लिहायला आवडतात. एवढीच त्याची आता मी ओळख करून देतो आणि त्याला आलेला हा जो अनुभव आहे, तो आपण त्याच्या शब्दातनं ऐकूया. पराग. नमस्कार मंडळी.
मंडळी, तर कथेला सुरुवात करतो. ए वन्या, शरद जोशींच्या सभेला येणार का? वन्या म्हणजे माझा रूम पार्टनर बर का. मान खाली घालून तो असाइनमेंट करत होता. मान वर न करताच त्यांनी येणार नाही म्हणून सांगितलं. मग मी अनुक्रमे पक्या, विक्या आणि देशपांड्याला विचारलं. त्या सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं. माझं मन जरा खट्टू झालं. पण मला शरद जोशींच्या सभेला आज जायचंच होतं बरं का. अहो, शरद जोशींभोवती वलयच तसं होतं. फॉरेन रिटर्न, स्वित्झर्लंडमध्ये राहून आलेले. पुण्याच्या जवळ त्यांनी एक जागा घेतली होती आंबेगावला शेतीची. आणि शेती करता करता त्यांच्या असं लक्षात आलं होतं की भारतातल्या जो शेतकरी आहे तो नागवला कसा जातोय. आणि त्याच्यावरती त्यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यांचे लेख लोकसत्ता आणि महाराष्ट्रामध्ये येत होते. शेतकरी संघटनेच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत होता. सगळे शेतकरी त्यांच्या नेतृत्वावर फिदा होते. केंद्र सरकार त्यांच्याशी वाटाघाटी करत होतं. आणि आज त्यांची सभा ऐकण्याचा योग मला आला होता, त्यामुळे तो चुकवणार नव्हतो. तसं मला सगळ्यांच्या सभेला जायला आवडायचं. बाळ ठाकरे, प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी यांची सभा आसपास कुठे लागली तर मी मुद्दाम जायचो. मग मी काय केलं, माझा ठेवणीतला पॉलिएस्टरचा एक शर्ट काढला, माझा खास आवडीचा. तो घातला आणि चालत चालत मी कोपऱ्यावरच्या सायकलच्या दुकानात गेलो. सायकलच्या दुकानामधनं एक भाड्याची सायकल घेतली आणि सायकल हाणत 6 ते 7 किलोमीटरवर असलेल्या संघटनेच्या त्या सभास्थानी पोहोचलो. सायकलला कुलूप लावलं आणि मैदानापाशी गेलो. मैदान मी तुम्हाला सांगतो सगळं फुलून गेलं होतं. गावागावातनं आलेले शेतकरी बांधव, बाया बापडे सगळे असे कोंडाळ करून बसले होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. सभेची वेळ उलटून गेली होती पण वक्त्यांचा पत्ताच नव्हता. आता मी कॉलेजचा विद्यार्थी, मी तिथे काय करणार ना. म्हणून मी व्यासपीठापाशी गेलो. हो, त्यांचं आपलं हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 सगळ्यांनी बसून घ्यायचंय, थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे, असं सगळं सुरू होतं. तिथल्या एका कार्यकर्त्याला मी विचारलं, हो तुम्हाला काय मदत हवी आहे का? त्यांनी सांगितलं एक काम कर, त्या व्यासपीठाच्या मागे प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्यात, त्या एक एक करून घे आणि त्या मागे लावायला लाग. मी आपला मुकाट्याने गेलो, पायऱ्या चढून त्या खुर्च्या लावायला लागलो. थोड्या वेळात मी त्यांच्यातलाच एक भाग झालो. शरद जोशी आणि बाकीच्या वक्त्यांचं जेव्हा आगमन स्टेजवर झालं, हो तेव्हा मी स्टेजवरच होतो. पटकन मी खाली उतरलो आणि डावीकडनं तो कार्यक्रम बघू लागलो. वक्त्यांची भाषणं सुरू झाली, त्यांनी ओळख करून दिली. शरद जोशी भाषणाला उभे राहिले. शरद जोशींचं जे वलय होतं ते तिथनं दिसत होतं. भयंकर आत्मविश्वास हो. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं का सिंहासारखं वाटलं मला. 50 मिनिटं बोलले ते. शेतकऱ्यांच्या व्यथेचा त्यांनी पूर्ण उलगडा केला. भारतातला शेतकरी का नागवला जातोय याची कारण त्यांनी विशद केलं. अहो काय मराठी भाषेवरचं प्रभुत्व त्यांचं, अंगावर अक्षरशः सांगतो रोमांच उभे राहिले. भाषण संपत आलं तेव्हा म्हणलं वाह, वसूल झालं सगळं. आता कल्टी मारावी, सायकल घ्यावी आणि घरी जाऊन आपल्या हॉस्टेलवर जाऊन आपला अभ्यास करावा. हे करत असतानाच पाठीवर थाप पडली. तो एक कार्यकर्ता मला म्हणला, अरे ये लवकर ये, आता शोभायात्रा आहे, मदत हवी आहे तिकडे. आणि मला काही कळण्याच्या आतच एका मानवी साखळीचा मी भाग झालो. सगळे कार्यकर्ते हात धरून उभे होते त्या मंचाच्या बाजूला. आमच्या समोरूनच सगळे वक्ते, शरद जोशी खाली उतरले पायऱ्यांवरनं आणि बाजूला एक सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरवरती ते गेले. ट्रॅक्टर ट्रेलरवरती पुन्हा पायऱ्या ठेवल्या होत्या. सगळे चढले आणि तिथे जाऊन उभे राहिले. उसांच्या मुळ्यांनी ट्रॅक्टर ट्रेलर सजवला होता. ट्रॅक्टर ट्रेलर सुरू झाला, शोभायात्रा सुरू झाली. सगळे शेतकरी बांधव 1-2 मिनिटांसाठी तरी शरद जोशींचं दर्शन घ्यावं, त्यांच्याशी 1-2 मिनिटं बोलावं म्हणून पुढे येत होते. आणि आमचं आपलं काम म्हणजे चला दादा बराच वेळ झाला, चला मागे व्हा, मागे गर्दी आहे, ए श्रीपती जरा हळू गे रे. श्रीपती म्हणजे त्या ट्रॅक्टरचा चालक हे मी चाणाक्षपणे ओळखलं होतं. तो श्रीपती पण माझंच ऐकायला लागला. हो 1-2दा तर शरद जोशींनी मलाच सांगितलं जरा हळू घ्यायला सांग रे. बाकीचे कार्यकर्ते पण मलाच सांगत होते जरा हळू घे किंवा जरा जोरात जाऊ देत, उशीर होईल वगैरे असं. इंदिरा भुवनपाशी जेव्हा शोभायात्रा आली तेव्हा कॉलेज मधला मिसरूड फुटलेला विद्यार्थी ते शेतकरी संघटनेच्या प्रमुख रॅलीचा एक आयोजक, अशी माझी प्रगती फार वेगाने झाली. असं सगळं सुरळीत चालू होतं. मी सगळं सांगत होतो, आज्ञा देत होतो, लोकांना सांगत होतो, गर्दीचं नियंत्रण करत होतो. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की एक उंचेपुरे शेतकरी दादा बराच वेळ त्या ट्रॅक्टर पाशी घुटमळतायत. म्हणून मी पुढे गेलो, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, हो दादा किती वेळ झाला, चला मागे व्हा, मागे गर्दी आहे, बाकीच्या नाही उद्यात पुढे. सुटकेदार मिशा, वरती पागोट, त्या शेतकरी दादानी माझ्याकडनं असं वर खाली आपाद मस्तक निहाळलं.
आणि मला म्हणाले, राजीव वस्त्र घालतोस आणि संघटनेचं काम करतोस. मला काही कळलंच नाही. मी माझ्या परत एकदा शर्टाकडे बघितलं, पॅन्टकडे बघितलं आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अहो, शरद जोशींनी राजीव वस्त्र म्हणजे जी वस्त्र सुती नाही आहेत, पेट्रोकेमिकल्स पासून बनवली आहेत, अशा वस्त्रांविरुद्ध मोठं आंदोलन उभं केलं होतं. कारण त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नव्हता. त्यामुळे त्या वस्त्रांवरती तुम्ही बंदी घालून तुम्ही फक्त अराजीव वस्त्र म्हणजे सुती वस्त्र घालावी अशी त्यांची मोहीम होती. मी आजूबाजूला बघितलं, सगळे शेतकरी सुती वस्त्रातले, अराजीव वस्त्रातले, आणि मी एकटा आपला राजीव वस्त्रातला. त्या अख्ख्या जनसागरामध्ये मी खड्यासारखा वेगळा आहे याची प्रकर्षाने मला जाणीव झाली. मी पटकन गर्दीतनं बाहेर पडलो, मान खाली घालून सभास्थानी पोहोचलो, सायकलवर टांग मारली आणि आपल्या हॉस्टेलवर गेलो, मिनी ड्राफ्टर काढला आणि शांतपणे माझं काम करू लागलो. त्यावेळेला कोसला कादंबरीतलं एक वाक्य मला वरचेवर आठवत गेलं. हो, पालापाचोळा असतो ना, तो वारा आला की वर जातो, वारा संपला की खाली येतो. पाला पोचळ्याने असं समजू नये की आपण फार थोर. नियतीरूपी वाऱ्यामुळे तुम्ही वर जाता आणि त्या नियतीरूपी वाऱ्यामुळेच खाली येता. जीवनामध्ये अजूनही मला मी फार थोर, फार ग्रेट असं वाटलं की मला राजीव वस्त्रांची आठवण होते आणि थोडंसं खाली यायला मला मदत होते. धन्यवाद. धन्यवाद पराग. हा एक वेगळाच अनुभव तू आम्हाला सांगितलास शरद जोशींच्या बद्दलचा. आता आपण पुढची कथा ऐकणार आहोत ती सुनीती कुलकर्णी यांच्याकडून. सुनीतीजी मायक्रोबायोलॉजिस्ट बाय प्रोफेशन, आता रिटायर्ड, आणि त्यांचे छंद लोकांना मदत करणे, मित्रमैत्रिणींबरोबर वाचन, ब्रिज, स्विमिंग आणि जुन्या मूव्ही पाहणे हा एक त्यांचा छंद आहे. त्यांना असाच एक वेगळा चॅलेंज आयुष्याने त्यांच्या पुढे फेकला आणि त्याबद्दल त्यांच्या तोंडात, त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. सुनीतीजी. नमस्कार. मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या आयुष्यात 2 वर्षापूर्वी घडली. मी हळूहळू असे डोळे उघडत होते. मी कुठे आहे ते मला नक्की आठवत नव्हतं आणि हळूहळू डोळे उघडता उघडता मला दिसलं की मी एका हॉस्पिटलच्या रिकव्हरी रूममध्ये आहे आणि तेवढ्यातच एक नर्स आली आणि तिने मला विचारलं की हाऊ आर यू फीलिंग. तर मी नुसतंच ओके म्हटलं आणि मग मी पूर्णपणे डोळे उघडल्यावर माझ्या लक्षात आलं की मी हॉस्पिटलच्या रिकव्हरी रूममध्ये आहे आणि मग मला आठवायला लागलं की मी इथे आले कशी. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मी आणि माझी मैत्रीण शोभा आम्ही सिनेमाला जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही बेथेस्डा रोला सिनेमाला गेलो. तिकीटं वगैरे काढली, सिनेमाच्या थिएटरमध्ये आत गेलो. शोभा पुढे होती आणि मी मागे होते. 2 पावलं चढले आणि 3रं पाऊल आता टाकणार तर तेवढ्यात माझा पायच हलेना, उजवा पाय, आणि मी जागेवरच उभी राहिले आणि मला काही कळेही ना की आपल्याला काय होतंय ते. थोड्या वेळाने शोभाने मागे वळून बघितलं आणि ती म्हणाली, अगं काय झालं? मी म्हटलं काही माहित नाही मला, पण मला माझा उजवा पाय हलवताच येत नाहीये. मग ती म्हणाली आपण थांबूया जरा. म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो. तरी मला काही हा पाय हलवता येईना. म्हणून मग मी खाली बसले. मग ती म्हणाली थोडं पाणी पी. मग मी पाणी प्यायले. तरीही काही होईना. काय करावं काही कळेना आणि मर्फीज लॉ प्रमाणे त्या दिवशी माझा सेलफोन मी घरीच विसरले होते आणि वाटेत आल्यावर माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे आपला सेलफोन नाहीये. पण मी म्हटलं की आता काय 4-5 तासाचा तर प्रश्न आहे, वेळ निघून जाईल. मग शोभाच्या फोनवरनं माझ्या मुलाला उदयनला फोन केला आणि त्याला सांगितलं की इमर्जन्सी आहे तर ह्याच्यावर ताबडतोब फोन कर. उदयन डॉक्टर आहे. ह्या वेळेपर्यंत थिएटरमधली काम करणारी मुलगी आली आणि ती म्हणाली काय झालंय? तर मी म्हटलं आय कांट मूव्ह माय लेग अँड आय कांट स्टँड अप ऑर मूव्ह. तर ती म्हणाली मग आपण 911 ला फोन करू का? तर म्हटलं चालेल. तेवढ्यात ती फोन करायला गेली आणि उदयनचा फोन आला. मग त्याला विचारलं की काय झालंय? तर तो म्हणाला आई तू आता जातेस ना इमर्जन्सीला, तेव्हा आपल्याला कळेल काय झालंय ते. म्हणून मग तोपर्यंत तिने फोन केल्यामुळे ॲम्ब्युलन्स आणि EMTची लोकं आली
त्यांनी मला नेहमीसारखे प्रश्न विचारले आणि त्याची मी उत्तरं दिली त्याची. मग म्हणाले, की "तुला उभं राहता येतंय का?" तर म्हटलं, "नाही." मग त्यांनी चादरीची झोळी केली. त्या झोळीत मला घालून मग ॲम्ब्युलन्समधनं सबर्बन हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूमला नेलं. इमर्जन्सी रूमला गेल्यानंतर ते म्हणाले, "आता तुमचा एक्स-रे काढायला पाहिजे." मग माझ्या उजव्या पायाचा एक्स-रे काढला आणि एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टर येऊन म्हणाले, की "तुमचं फिमरचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी ऑपरेशन करायला पाहिजे." मी नुसतंच बघत बसले, कारण दुसरा काही मला म्हणजे दुसरं काही हेच नव्हतं. मग उदयनला परत फोन केला आणि सांगितलं, की असं-असं संध्याकाळी ऑपरेशन आहे. नंतर मग मला रूममध्ये हलवण्यात आलं. संध्याकाळी 5:30-6च्या सुमारास उदयन मयुरांना घेऊन आला आणि 6-6:30 झाले तरी काही माझ्या ऑपरेशनचं काही चिन्ह दिसलं नाही. मग थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि म्हणाले, की "आज एकही ऑपरेशन थिएटर रिकामं नाहीये. त्यामुळे आता आज ऑपरेशन न करता उद्या सकाळी 11च्या सुमारास ऑपरेशन करता येईल." त्या दिवशी रात्री पडल्या-पडल्या माझ्या डोक्यात इतके विचार येत होते. पहिला विचार आला, की जर शोभा माझ्याबरोबर नसती तर काय झालं असतं? दुसरा विचार आला, की मी 10-12 दिवसापूर्वीच भारतातून आले होते. आणि जर हे सगळं भारतात झालं असतं, तर मला 2-2.5 महिने नक्कीच भारतात राहायला लागलं असतं. आणि तिसरं आलं, की अरे ऑक्टोबरमध्ये उदयनच्या लग्नाचा दिवस ठरलेला आहे. त्या वेळेपर्यंत मला उभं तरी राहता येईल ना, त्या लग्नाच्या वेळेला. असा विचार करता मला कधी झोप लागली काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी उठले सकाळी 10च्या सुमारास आमची सून मनाली आली. ते एक सरप्राईज होतं. पण ती आल्यामुळे खूप मदत झाली. 11 11:30ला ऑपरेशन होईल म्हणाले होते. पण तोपर्यंत कोणीच आलं नव्हतं. आणि मग 12 वाजले तरी काही नाही. असं करता शेवटी 4-4:30च्या सुमारास मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि मग माझं उजव्या पायाचं ऑपरेशन झालं आणि मग मी रिकव्हरी रूममध्ये जागी होत होते. नंतर दुसऱ्या दिवशी रविवारी मला सकाळी विचारलं, की "तुला घरी जायचंय का रिहॅबमध्ये?" तर मी रिहॅबमध्ये जायचंय म्हणून सांगितलं. रिहॅबमध्ये गेल्यावर मला संध्याकाळी रिहॅबमध्ये नेलं. रिहॅबमध्ये गेल्यावर एक फायदा झाला म्हणजे दररोज सकाळ-संध्याकाळ ते माझ्याकडनं 1-1 तास फिजिकल थेरपी करून घ्यायची. अशा रीतीने जी मी 4-5 तासात घरी परत येणार होते, ती 10-12 दिवसांनी मी घरी परत आले. त्या सगळ्या ह्याच्यात मला आमच्या मित्रमंडळींनी खूपच मदत केली आणि मला जे वाटत होतं, की उदयनच्या लग्नाच्या वेळेला मी उभी तरी राहू शकेन की नाही, तर उदयनच्या लग्नाच्या वेळेला मी उभी तर राहिलेच, पण संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळेला त्याच्या डान्समध्येही मी भाग घेऊ शकले. नमस्कार. वाह! धन्यवाद सुनीतीजी. काय गोष्ट आहे. म्हणजे आपण एक ठरवतो आणि होतं भलतंच आणि त्यातनंच आपण मार्ग काढायचा असतो आणि तर हेच तुम्ही तुमच्या गोष्टीतनं दाखवून दिलेलं आहे. पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ती आपल्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. गोष्ट सांगणार आहेत चंदर रानडे. चंदर आज अनेक वर्ष या भागात आहेत. चंदरनं ओळखत नाही अशी खूप थोडी लोक असतील या भागामध्ये. वर्ल्ड बँकेमधनं 2002 मध्ये रिटायर झाले. वर्ल्ड बँकेच्या कामानिमित्ताने त्यांचा जगभर प्रवास झाला. त्यानंतरही टीचिंग ऑफ इकॉनॉमिक्स, फायनान्स, मॅथमॅटिक्स याच्यामुळे हायस्कूल ते युनिव्हर्सिटीज त्याच्यातनंही त्यांचा प्रवास चालू असतो. आणि अर्थातच असा केल्याने देशात म्हटलेलंच आहे आपल्याकडे पंडित मैत्री आणि सभेत संचार, तर तो त्यांनी भरपूर केलेला आहे. त्यात आलेला हा एक अनोखा अनुभव त्यांच्याकडून आपण ऐकूया. चंदरजी. चंदर रानडे. तर माझा मी व्हिडिओ ऑन केलाय पण दिसत नाही. चंदर, तुम्ही आम्हाला व्यवस्थित दिसताय, आम्ही ऐकतोय. बट आय कॅनॉट सी माय सेल्फ. यू विल नॉट बी एबल टू सी युअर सेल्फ. डोंट वरी अबाउट इट. ओके. या, वी सी यू. नमस्कार मंडळी. आता मी गोष्ट सांगणार आहे
ती 1974 सालची आहे. 1974ला मी कॉर्नेल युनिव्हर्सिटीत PhD करत होतो. तेव्हा कॉर्नेलनी मला फिलिपिन्सला पाठवलं रिसर्च करायला 10 महिन्याकरता. 1974 आणि 75ला रिसर्चला गेलो फिलिपिन्सच्या लॉस बॅनियोस नावाच्या गावात. लॉस बॅनियोसला एक इन्स्टिट्यूट होती, तिचं नाव इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि अजून ती इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटचा हरित क्रांतीत फार मोठा हातभार. तर माझा विषय होता की फिलिपिन्सला त्यावेळेला 2 गोष्टी झाल्या त्या. प्रेसिडेंट मार्कोस प्रेसिडेंट होता आणि त्याने एक कूळ कायदा आणला होता. तो कूळ कायदा आणला होता ऊसाच्या शेतकऱ्यांच्या करता. ज्यांच्याकडे ऊसाच्या शेतीच्या मोठ्या मोठ्या जमिनी होत्या त्या सरकारने जप्त करून छोट्या कुळांना दिल्या, शेतकऱ्यांना दिल्या, आणि त्या मोठ्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन पण दिलं. आणि त्याच काळात जेव्हा मी गेलो होतो त्याच्या आधी हरित क्रांती सक्सेसफुल झालेली होती. तर माझा विषय होता की कूळ कायदा आणि हरित क्रांतीचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला, मजुराला किती फायदा झाला, लँड ओनरला किती फायदा झाला, आणि इनपुट डीलर्सना किती फायदा झाला, हे बघायचं होतं. तर लॉस बेनसला मी गेलो आणि मला काम दिलं माझ्या ॲडवायझरनी. तो म्हणाला 100 शेतकऱ्यांचं तू सर्वे कर. आणि ते शेतकरी हायवेच्या बाजूला होते, लॉस बॅनियोस ते बागियोमध्ये 300 किलोमीटरचा हायवे येतो, त्याच्या दोन्ही बाजूला होते, आणि ते बघायचे होते सिलेक्ट करून, आणि त्यांचा सर्वे घ्यायचा होता. इन्स्टिट्यूटने ऑलरेडी त्यांचा सर्वे 66ला केलेला होता आणि तो डेटा माझ्याकडे होता, दिला होता. 1970ला पण सर्वे केला होता त्याच शेतकऱ्यांचा, आणि मला पॅनेल सर्वे करायचा होता त्याच शेतकऱ्यांचा 1974-75ला. तर कल्पना करा त्यावेळेचं फिलिपिन्स. हायवेवर गर्दी नसायची, पण प्रेसिडेंट मार्कोसनी मार्शल लॉ आणला होता. मार्शल लॉ म्हणजे काय, तर रात्री बाहेर बघितला मला सैनिकांनी तर त्या तुरुंगात पकडून घेऊन जायचं. त्यामुळे संध्याकाळपर्यंत घरी यायला लागायचं. तर मी काय करायचो, आम्ही बागियो आणि लॉस बेनियोस याच्यामध्ये गाव आहे कबानातुआन सिटी म्हणून, ते सिलेक्ट केलं होतं की तिथे मुक्काम करायचा, आणि मग नॉर्थ आणि साऊथला जाऊन सर्वे करायचा. त्या कबानातुआन सिटीत एक हॉटेल होतं, 5 स्टार हॉटेल होतं. मला इन्स्टिट्यूटने 6 सिलेंडर फोर्ड कार एअर कंडिशन दिली होती, ड्रायव्हर दिला होता, एक इंटरप्रिटंट दिला होता, आणि पैशाचा काही प्रॉब्लेमच नव्हता. तर तिथे आम्ही राहायचो, सर्वे करायचो. दिवसातून 1-2 शेतकरीच भेटायचे. मग संध्याकाळी यायचो हॉटेलमध्ये, आणि हॉटेलमध्ये एक बॉलिंग ॲली होती, तिथे आम्ही सगळे बॉलिंग खेळायचो, माझ्या ड्रायव्हर बरोबर सुद्धा. आणि बॉलिंग खेळल्यानंतर घाम यायचा, आणि मग सॅन मिग्वेल बिअर प्यायचो आणि परत बॉलिंग खेळायचो. अशी मजा होत होती. आणि एक दिवशी त्या हॉटेलमध्ये एक मध्यमवर्गीय रुबाबदार बारोंग तगालक नॅशनल ड्रेस घातलेला माणूस आला. माझ्याजवळ बसला बॉलिंग खेळल्यानंतर. तो म्हणाला, यंग मॅन, व्हॉट आर यू डुईंग? म्हटलं, आय हॅव अ रिसर्च प्रोजेक्ट टू फाइंड द बेनिफिट्स ऑफ लँड रिफॉर्म आणि ग्रीन रिव्होल्युशन. तुम्हाला लोक म्हणाला, मी एक लँडलॉर्डच होतो उसाच्या शेताचा. माझी जमीन सरकारने घेतली आणि मला जे कॉम्पेन्सेशन दिलं त्याच्यात मी हॉटेल बांधलं. आता हॉटेलमध्ये बघ कोण बॉलिंग खेळायला लोक येत आहेत. या शेतकऱ्यांना माझी जमीन गेली, त्यांचीच मुलं येत येऊन माझी बिअर पितात. तर कल्पना कर की कोणाचा फायदा झाला, कुळ कायद्यामुळे त्यांचा झाला की माझा जास्त होता. तर मी श्रीमंत आधी होतो आणि अजून पण आहे. आणि या तुझ्या थिसिस मध्ये मात्र तू जरूर लिही. मी हसलो. त्याने 1-2 बिअर फुकट मला पाजल्या. आणि नंतर काय झालं, काही दिवसांनी असाच एक मध्यमवर्गीय माणूस माझ्याजवळ आला, खाकी ड्रेस घातलेला होता, काळा गॉगल होता. तो परत बसला बॉलिंग गलीत माझ्याजवळ. यंग मॅन, आय हॅव बीन सीइंग यू. त्याला म्हटलं, आय हॅव ऑल्सो सीन यू. तो म्हणाला, आय एम सिक्रेट सर्व्हिस एजंट ऑफ मार्कोस. तुम्ही चमकलं. त्याने त्याच मला ID कार्ड दाखवलं, आणि खरोखरच तो होता सिक्रेट सर्व्हिस एजंट. मला माहिती होतं की मार्कोसने असे सिक्रेट सर्व्हिस एजंट बरेच ठिकाणी पेरलेले होते. तो म्हणाला, काय करतोस इथे? मग त्याला सांगितलं माझा विषय. तो म्हणाला की काय फाइंडिंग आलाय? म्हटलं, प्रिलिमिनरी फाइंडिंग आहे, तुम्हाला सांग मला. म्हणलं, प्रिलिमिनरी फाइंडिंग असं आहे की ग्रीन रिव्होल्युशन आणि कुळ कायदा याचा सगळ्यांनाच फायदा झाला, पण सर्वात जास्त फायदा झाला लँड ओनर्सना आणि इनपुट डीलर्सना, म्हणजे फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड विकतात त्यांना झाला. शेतकऱ्यांना झाला, पण जेवढं व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही, आणि मजुरांना सुद्धा जेवढं व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. त्यामुळे माझ्या पाठीवर हात मारला.
तो म्हणाला देअर नेक्स्ट 2 बिअर्स आर ऑन मी, पण टेल मी फ्रँकली, आर यू ए CIA एजंट? तर मी चमकलो. म्हटलं एजंट कसला, मी एक स्टुडंट आहे. त्याला मी माझं ID कार्ड दाखवलं, पासपोर्ट दाखवला. त्याने परत पाठीवर हात मारली. मग डू यू नो हू इज गोइंग टू यूज युअर रिझल्ट्स? म्हणजे या माझ्या PhD करता. यंग मॅन, यू आर अन एजंट. आणि इन आवर सिक्रेट सर्व्हिस, रिअल एजंट इज दॅट एजंट who does not know that he is an agent. And never forget this, because you will do survey in future in life. And this sentence always remember. Namaskar. ही मधुवंतीची सुरावट संपू नये असंच वाटतं. पण आपण आता पुढच्या 2 गोष्टींकडे वळणार आहोत. आपल्या कार्यक्रमाचा शेवट जवळ चाललेला आहे. आशा आहे की हा कार्यक्रम आपण एन्जॉय करत असाल, त्यातून काही शिकत असाल, काही स्फूर्ती घेत असाल. जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यातले हे 2 अनुभव एकदा वेगळ्या पातळीवरचे आहेत. हे अनुभव थोड्या लोकांना येतात. त्या अनुभवाचं वर्णन करता येत नाही, शब्दांमध्ये सांगता येत नाही. आणि ते ज्याला आपण इंटेन्सली पर्सनल म्हणू, असे हे अनुभव असतात. ते आज आपण ऐकणार आहोत प्रिया शिलोत्री आणि सुधीर वनमाळी यांच्याकडून. त्यातला पहिला अनुभव आपण ऐकूया प्रिया शिलोत्री यांचा. प्रियाजी या सुद्धा मिनेसोटातूनच आलेले आहेत. सुनील खाडीलकर आणि त्या आय थिंक एकाच ठिकाणी होत्या. अनेक आपल्या इथे थोडक्या काळात त्यांची ओळख नाही अशी थोडी लोक झाली असतील. अंगद पंगत सारखे कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे इथे चालवलेत, अभिनय तरंग. आणि मिनेसोटामधल्या मंडळाच्या अध्यक्ष आणि पॅन्जिया वर्ल्ड थिएटर या संस्थेची 12 वर्ष ट्रस्टीची कामगिरी केलेली त्यांनी. डायरेक्शन, ऍक्टिंग, सिंगिंग, रायटिंग पोएम्स, पेंटिंग अशा अनेक छंद. तर आज त्यांचा हा वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारा अनुभव आपण ऐकूयात. नमस्कार. माझ्या गोष्टीचं नाव आहे प्राणज्योती. शुक्रवार 14 जानेवारी 1995 माझ्या वडिलांना ॲक्सिडेंट होऊन आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं. डोक्याला मार बसल्याने त्यांचा स्मृतिभ्रंश झाला होता आणि बोलणं जवळजवळ नव्हतंच. गेले 8 महिने माझ्या आईने त्यांना घरीच खूप छान सांभाळलं होतं. पण हळूहळू त्यांचा देह त्यांना साथ देईनासा झाला. गेले 2 दिवस डॉक्टरांनी सांगितलं होतं आता फार फार तर 48 तास काढतील. माझ्या वडिलांचं माझ्यावरचं अमाप प्रेम, माझे त्यांनी केलेले लाड, माझं बालपण सारं काही डोळ्यासमोरून जात होतं. माझ्या वडिलांचं आणि माझं एक वेगळं जग होतं, वेगळं नातं होतं. हे सर्व आठवून माझं मन अगदी दुःखी आणि सैरभैर होऊन गेलं होतं. त्यांच्या उंच खांद्यावरून मला जग किती सुंदर दिसायचं. माझे सच्छील शांत स्वभावाचे वडील आज आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत होते. 16 जानेवारीला पहाटे 3:30च्या सुमारास घरून फोन आला की सगळं संपलं. माझ्या आईने सांगितलं की शेवटचा तासभर त्यांनी माझ्या नावाचा ध्यास घेतला होता. शेवटी तिने माझ्या एका मैत्रिणीला बोलवून सांगितलं की त्यांच्या तोंडात पाणी घाल. तिने पाणी घातलं आणि आईने त्यांना सांगितलं मी आले. आली का असं म्हणून त्यांनी डोळे मिटले, पाणी घेतलं आणि डोळे मिटले, ते कायमचेच. माझा नवरा नंदू तेव्हा खूप ट्रॅव्हल करायचा. सोमवार उजाडला आणि तो नेहमीप्रमाणे 8ची फ्लाईट घेऊन निघून गेला. आमचा दिवस बाहेरच गेला. संध्याकाळी घरी आलो. साधारण 7:30च्या सुमाराला अचानक आमचा कुत्रा सॅमी
गुरगुरायला लागला आणि त्याच्या पाठोपाठ दारावरची बेल वाजली. मिनिसोटातली प्रचंड थंडी, किट्ट काळोख आणि दारावर समोर असलेला अफाट स्नो, या सगळ्या परिस्थितीत ह्यावेळी कोणी बेल वाजवली असेल, कोण आलं असेल, ह्या संभ्रमात मी पडले होते. घाबरतच दार उघडलं. आमच्या दारासमोर मोशन सेन्सर लाईट्स होते. सॅमी जो वाघासारखा बेल वाजल्यावर दाराकडे धावत सुटायचा, तो भुंकला तर नाहीच, पण उलट मागेच होऊन गुरगुरायला लागला. लाईट्स तर ऑन झाले होते, पण दारात कोणीही नव्हतं. स्नोमध्ये कुठेही पायाचे ठसे नव्हते. मी आणि माझी मुलगी प्रीती आम्ही जरा धास्तावलोच. दार बंद केलं आणि आत आलो. 15-1 मिनिटं गेली असतील. पुन्हा बेल वाजली. सॅमी गुरगुरतोय. मी पीप होल मधून बघितलं. लाईट्स ऑन झाले होते, पण कुणीच नव्हतं. वरच्या लिव्हिंग रूमच्या खिडकीतून बघितलं, तरीही कोणी दिसेना. आता मात्र आम्ही दोघी घाबरलो. पुन्हा 15 मिनिटात तोच प्रकार. तोपर्यंत मी शेजारच्या ड्वेनला फोन केला. त्यांनी 911 बोलवलं. पोलीस आले, सगळं चेक केलं. कोणी नाही आणि काहीच अंदाज येईना. पण त्यानंतर मात्र बेल वाजली नाही. मी नंदूला फोन केला. तो म्हणाला, अगं काहीतरी शॉर्ट सर्किट असेल, घाबरू नको. त्या दिवशी प्रीती, माझी मुलगी, माझ्या बेडरूममध्ये झोपायला आली. माझ्या बेडरूममध्ये एक टीव्ही उंच शेल्फवर ठेवला होता. त्याला आम्ही वायर असलेला रिमोट लावला होता. तो थोड्याफार प्रमाणात माझ्या बेडवर येऊ शकत होता. साधारण 1-1:30च्या सुमारास अचानक टीव्ही ऑन झाला. आम्हाला दोघींनाही काही कळेना, अर्धवट झोपेत होतो आम्ही. प्रीती म्हणाली, मॉम, व्हाय डिड यू टर्न द टीव्ही ऑन? मी म्हटलं, आय डिडंट टर्न द टीव्ही ऑन. धडपडत मी रिमोट शोधला आणि टीव्ही बंद केला. 15-20 मिनिटं गेली असतील. पुन्हा टीव्ही ऑन. प्रीती म्हणाली, मॉम, गिव्ह मी द रिमोट. मे बी यू आर रोलिंग ऑन इट. आता रिमोट आमच्या दोघींच्या मध्ये होता. 20 मिनिटं गेली आणि पुन्हा टीव्ही ऑन झाला. आता सॅमीही गुरगुरायला लागला. हे सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत चालू राहिलं. सकाळी मी नंदूला फोन करून सांगितलं, तर तो म्हणाला, अगं नक्कीच काहीतरी शॉर्ट सर्किट आहे. सकाळी उठून आम्ही दोघी आमच्या दैनंदिन व्यवहाराला लागलो. संध्याकाळी घरी आलो, रात्री झोपलो आणि पुन्हा 1:30-2च्या सुमाराला टीव्ही ऑन. शॉर्ट सर्किट असेल असं समजून आम्ही दोघी टीव्ही बंद करत राहिलो आणि हा प्रकार चालूच राहिला. हा प्रकार सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस घडत राहिला. गुरुवारी काही कारणांनी आम्ही दोघी लवकर घरी आलो. मी पुस्तक वाचत होते, ती तिचा अभ्यास करत होती आणि अचानक पुन्हा टीव्ही ऑन आणि थोड्या वेळाने ऑनच होत राहिला. शेवटी 3-4 वाजता ती म्हणाली, मॉम, आय थिंक दिस इज नाना. माझ्या वडिलांना आम्ही नाना म्हणायचो. यू नो हाऊ मच ही लव्ड यू. प्लीज से समथिंग अँड प्रे. माझ्या डोळ्यातनं आता अश्रूंचा पूर वाहू लागला. 3-4 दिवस थोपून धरलेला बांध आता फुटला. मला जाणीव झाली की माझी भेट झाली नाही आणि आईची काळजी, या 2 कारणांनी त्यांचा जीव नक्कीच अडकला असणार. मी गुडघ्यावर बसले आणि म्हणाले, नाना, मी ठीक आहे. आम्ही दोन्ही भावंड, तुमची नातवंड, आम्ही सर्व ठीक आहोत. काळजी करू नका. आणि आईची तर अजिबात काळजी करू नका. आम्ही तिला सांभाळू. आता तुमचा पुढचा प्रवास सुरू झालाय. तुम्ही आता पुढे जा. काळजी करू नका. त्यानंतर संबंध दिवस आम्ही वाट बघत होतो. कानोसा घेत राहिलो. रात्रभर वाट बघितली, पण टीव्ही ऑन झाला नाही. शुक्रवारी सकाळी नंदू परत आला. त्याने सर्किट चेक केलं, इलेक्ट्रिशियन बोलवला. कुठेही काहीही शॉर्ट सर्किट नव्हतं किंवा काहीही दोष नव्हता. आणि मुख्य म्हणजे हे टीव्ही प्रकरण चालू असताना एरवी भित्री भागूबाई असणारी मी अजिबात घाबरले नाही.
आणि मला अजिबात भीती नाही वाटली. कोणाचा विश्वास बसेल किंवा नाही मला नाही माहीत. पण मला मात्र वाटतं ते माझे नाना मला भेटायला आले होते. नमस्कार. धन्यवाद प्रियाताई. आपल्याकडे माय लेकांच्या नात्याचं खूप वर्णन असतं, माहिती असतं, पण बाप लेकीचं नातं देखील तितकंच हळवं असू शकतं हे तुमच्या गोष्टीतून कळलं. थँक्स फॉर शेअरिंग. मंडळी, आता आपण या कथास्तू कार्यक्रमाची फिनाले गोष्ट ऐकूया सुधीर वनमाळी यांच्याकडून. सुधीर काका आज गेले कित्येक वर्ष, म्हणजे 30-40 वर्ष या भागात असतील, मंडळाचे अध्यक्ष झाले 1981 पासून, आणि 2002 मध्ये मंडळाचे अध्यक्ष. त्यांचं शिक्षण नागपूर, लंडन, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, IIT खरगपूर. त्यांनी देखील ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये ड्रिव्हन रुरल डेव्हलपमेंट आणि अशा क्षेत्रांमध्ये त्यांचा रिसर्च आहे. त्यांना आलेला त्यांच्याच आयुष्यातला हा एक अनुभव ज्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचं क्रिकेट प्रेमाबद्दल मी सांगायचं राहिलो, पण तो आपण त्यांचा हा जो अनुभव आहे तो त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. सुधीर काका. नमस्कार मंडळी. 3 मार्च 2020 मध्ये रात्री 11:30 वाजता मला शेडी ग्रोव्ह ॲडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मला श्वासोच्छ्वास घेताना त्रास होत होता, म्हणून मी इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो. जातो तर मी एक 15-20 मिनिटामध्ये ICU मध्ये सुद्धा ॲडमिट झालो. याचं कारण असं की आय वॉज अ फ्लॅटलायनर फॉर ऑलमोस्ट 4 मिनिट्स. मी मेलेला होतो 4 मिनिटासाठी. त्या 4 मिनिटामध्ये मात्र मी ब्रह्मांड फिरून आलो. ती गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी आकाशामध्ये खूप उंच गेलेलो मला आठवत आहे. निळं आसमंत होतं. एका महाद्वारावर मी येऊन उभा राहिलो. त्या दाराच्या दोन्ही बाजूला कुंपण होतं हिरवंगार. दूरपर्यंत मी पाहू शकत होतो, तोपर्यंत कुंपणच दिसत होतं दोन्ही बाजूला. कुंपणाच्या पलीकडचं आणि दरवाजाच्या पलीकडचं मात्र मला काहीही दिसत नव्हतं. दरवाजावर 7 देवदूत म्हणा किंवा एंजल्स म्हणा उभे होते. त्याच्यातल्या एकाने मला विचारलं, अरे तू आला कसा इथे? तर मी त्यांना म्हटलं की अहो, माझं पृथ्वीवरचं आयुष्य संपलेलं दिसतंय आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. ते मला म्हणाले की काय नाव तुझं? मी नाव सांगितलं. त्यांनी आपली यादी पाहण्यासारखं केलं आणि म्हणाले की तुझं नाव इथे काही दिसत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही. आणि इतकंच नाही तर 3 धर्मांच्या देवांनी आम्हाला सक्त ताकीद दिलेली आहे की तुला आतमध्ये येऊ द्यायचं नाही तर नाहीच, परंतु तुला ताबडतोब पृथ्वीवर परत पाठवायचं. तर म्हटलं कोणत्या धर्मांचं? त्यांनी सांगितलं हिंदू धर्म, सिख धर्म आणि ज्यूइश धर्म. आणि मग मला विचारलं की या धर्मांचा आणि तुझा काय संबंध आहे? तर म्हटलं मी तर स्वतः हिंदू आहे, माझा जावई सिख आहे, माझी सून ज्यूइश आहे. मी काहीतरी चांगलं केलं असलं पाहिजे ज्याच्यामुळे या देवांनी तुम्हाला ही सूचना दिलेली आहे. ते म्हणाले जे काही असेल ते असो, पण तुला परत जावं लागेल. आणि हे बघ, तू जेव्हा इथे आलास त्यावेळेस तुझ्या आप्तेष्टांच्या आणि मित्रांचा निरोप घेऊन आलेला आहे का? तर म्हटलं नाही हो, मला वेळच मिळाला नाही. मी घरून हॉस्पिटलमध्ये गेलो, हॉस्पिटलमधून तुमच्याकडे आलो. जे असेल ते असो, तुम्ही परत जावा. मी शुद्धीवर जेव्हा ICU मध्ये आलो तेव्हा माझ्यासमोर माझे डॉक्टर उभे होते. मला त्यांनी विचारलं तुझं नाव काय? मी माझं नाव सांगितलं. मला म्हणाले हे कोणतं वर्ष आहे? तेव्हा कोणतं वर्ष आहे ते सांगितलं. मला म्हणाले की तू कुठे आहेस ते तुला ठाऊक आहे का? म्हटलं ते पण मी सांगितलं. मग मला म्हणाले या देशाचे प्रेसिडेंट कोण आहेत?
मी त्यांचंही नाव सांगितलं. तो हसला आणि म्हणाला, ओ यू आर ऑल राईट. आशाला आणि प्रियाला त्यांनी हात दाखवून तुम्ही येऊन त्याला भेटा म्हणून सांगितलं. आशा आणि प्रिया मला येऊन भेटून गेले, उभे होते तिथे. म्हणजे अनेक मित्र मला ICU मध्ये असताना सुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला येऊन गेलेत. त्या सगळ्या मित्रांमध्ये आणि व्यक्तींमध्ये एका व्यक्तीने मात्र मला हैराण केलं. ती व्यक्ती म्हणजे हॉस्पिटलचा चॅप्लेन होता. मी जेव्हा ICU मध्ये मेलेलो होतो त्यावेळेस तो माझ्या आशाला आणि प्रियाला सांत्वन करून सांगत होता की हा जरी मेलेला असला तरी चांगल्या ठिकाणी गेलेला आहे. देव त्याचं रक्षण करील, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याच्याबरोबर आनंदात तुम्ही जितके वर्ष घालवले आहेत त्याचाच विचार करा. आणि मग तो मला 2 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये भेटायला आला आणि मला म्हणाला की अरे तुला मी जिवंत पाहून मला खूप आनंद झालेला आहे, पण मी तुला एक प्रश्न विचारतो. म्हटलं विचार. तर म्हणे तुला देवाने पृथ्वीवर परत का पाठवलं हे तुला ठाऊक आहे का? म्हटलं नाही रे बाबा, मी विचार केला नाही. पण तो गेल्यानंतर मात्र देवदूतांनी मला विचारलेला प्रश्न की तू आप्तेष्टांचा आणि मित्रांचा निरोप घेऊन आलेला आहेस का? आणि या चॅप्लेनने मला विचारलेला प्रश्न की देवानी तुला परत का पाठवलं हे तुला ठाऊक आहे का? यांचा दुवा सापडला मला. त्याच्यामुळे मला आता किती वर्ष या पृथ्वीवर राहायचं आहे मला ठाऊक नाही, परंतु माझे जगभर पसरलेले नातेवाईक आणि माझ्या मित्रांना मी जे सांगतो तेच मी माझ्या वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन एरियामधल्या मराठी मित्रांना सांगू इच्छितो. तुम्ही माझे आश्रयदाते आहात. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं. तुमची माझ्यावर कृपा होती आणि तुमच्या शुभेच्छा माझ्याबरोबर होत्या म्हणून मी परत जिवंत झालेलो आहे. त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे. पण याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे अशी की गेल्या 40 वर्षाच्या वास्तव्यामध्ये जर माझ्या हातून करून किंवा बोलून जर कोणाला मी दुखवलं असेल तर मला मात्र मी त्याची तुम्हाला आत्ताच माफी मागतो. तुम्ही मला क्षमा कराल याची मला खात्री आहे, परंतु ती याचना मी आत्ता करतो. आपण धर्मामध्ये गोष्टी ऐकतो सत्यवान आणि सावित्रीच्या. मी सत्यवान नाही याची मला खात्री आहे, परंतु आशा माझी सावित्री आहे याची मला खात्री झालेली आहे. तुमचे सगळे देव आणि माझे सगळे देव तुमचं रक्षण करो अशी प्रार्थना करून मी माझी गोष्ट संपवतो. नमस्कार. धन्यवाद सुधीर काका. हा एक वेगळाच अनुभव आणि म्हणजे हा लाख काही या कोटी लोकांतून एखाद्या व्यक्तीला येणारा हा अनुभव तुम्ही जे बघितलं ते आम्ही कधीच बघू शकणार नाही आणि तशी वेळ कोणावर न यावं. परंतु तुमचं जे कथन जे इतकं ट्रान्सपरंट आणि मॅटर ऑफ फॅक्ट होतं त्यांनी तो प्रसंग आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला, अंगावरती काटा येईल असंच हे कथन होतं तुमचं. धन्यवाद. हा अशा तऱ्हेचा अनुभव आमच्याबरोबर तुम्ही शेअर केला त्याबद्दल. मंडळी, याचबरोबर आजचा हा कथास्तू कार्यक्रम संपतो आहे. मला तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा कार्यक्रम पाहिला. अनेक उत्तम कॉमेंट्स केलेले आहेत. असं म्हटल्याप्रमाणे कथास्तू 3, 4, 5 आपण करूया. मात्र त्यामध्ये तुम्ही पहिली स्टेप घेणं आवश्यक आहे आणि आपण ती घ्याल अशी मी आशा करतो. कथास्तू 3ची घराच्या गोष्टी ही थीम आहे आणि साधारणपणे पुढच्या 3 ते 4 महिन्यात आपण तो कार्यक्रम करू अशी मला आशा आहे. तर आता या वेळेला मी अशी विनंती करतो की हा कार्यक्रम आता संपलेला आहे, पण आपल्या कोणाला जर काही कॉमेंट्स करायचे असतील, काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. पार्टिसिपंट्सना मी विनंती करतो की त्यांनी आपले व्हिडिओज ऑन करावेत, म्हणजे ऑडियन्सना तुम्हाला बघता येईल आणि बोलता येईल. सो पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.